आजकाल पहिला डिसिजन होतो आयफोन 16 आला, मग माझ्या मित्रांनी किंवा माझ्या मैत्रिणीने आयफोन 16 घेतलाय, मला पण पाहिजे. मग त्या आयफोनची बॅटरी जेवढी जास्ती पटकन ड्रेन होते ना, त्याच्यापेक्षा जास्ती फास्ट तुमचा बँक बॅलन्स ड्रेन होतो. सगळ्यात महत्त्वाचं एकच वाक्य सांगते, वन साईज फिट्स ऑल. हे फायनान्समध्ये होऊ नाही शकत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुमचा जो काही जॉब आहे त्याच्यात तुम्ही ठरवलंय का की तुम्ही आयुष्यभर पुण्यातच राहणार आहे. आयदर नवऱ्याने किंवा बायकोने हट्ट धरला की पुण्यात घर पाहिजेच आहे आणि 2 वर्षात बंगलोरला जॉब लागला, ते शिफ्ट झाले. आता बंगलोरला काय परत घर घेणार का? जोपर्यंत म्हणजे त्यांना एक सेटल व्हायचंय, आता मी ठरवलं की मी पुण्यातच राहणार, ही फेज जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत घर घेणं तर अतिशय मूर्खपणा असेल. ओके, सो तेव्हा तर तुम्ही रेंटवरच राहिलं. हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की मुलीच्या नावावरती सगळे खर्च, मुलाच्या नावावरती सगळ्या गुंतवणुकी, किंवा व्हाईस वर्सा, मुलीच्या नावावरती सगळ्या गुंतवणुकी, मुलगा सगळा खर्च करतोय. शक्यतोवर तसं नको, कोणाच्या बाबतीत होऊ नये. बट अनफॉर्च्युनेटली सेपरेशन्स होतात, डायव्होर्सेस होतात. IB स्कूल्स 2-2 लाख फी आहेत. मग कसं काय बाळ, आम्ही त्याच्यापेक्षा जन्मालाच नाही घालत, एवढे फी आम्हाला परवडणार. IB स्कूलमध्ये गेल्यावरच बाळ शहाणं होणार आहे का तुमचं? म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांची मुलं IB स्कूल्समध्ये जातात आणि मी त्यांचं कॉन्व्हर्सेशन ऐकली आहे. ते एवढं तीव्र ते पोरगं, आणि ते माझ्या मैत्रिणीला सांगत होता, मम्मा आय वॉन्ट माय बर्थडे टू बी सेलिब्रेटेड इन JW मॅरियट. इमर्जन्सी फंड तर दोघांचं मिळून पाहिजेच आहे, तो तर एक मस्ट असतो. म्हणजे कारण कोणाची नोकरी कधी जाईल काहीच सांगता येत नाही. सो आपण टिपिकली जे म्हणतो की 6 महिन्यांचा तुमचा केवढा खर्च असेल तो आयदर सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा FDच्या स्वरूपात तो तुमच्याकडे असलाच पाहिजे. खूप अनफॉर्च्युनेट आहे जेव्हा फायनान्स इन्फ्लुएन्सर्स म्हणतात की FD करू नका. अतिशय चुकीचा सल्ला आहे असं मी म्हणेन. FD कधी असावी हे मी सांगते. हाय, हॅलो, नमस्कार. मी शार्दुल कदम आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आपण धनदौलतमध्ये फायनान्शियल विजडम किंवा खरं तर आर्थिक शहाणपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या एक्सपर्ट्ससोबत गप्पा मारून समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो, वेगवेगळे ॲस्पेक्ट्स. आणि आत्ता आपण 21व्या शतकात आहोत. आपण नवरा बायको दोघंही कमवत असतात, मॉडर्न कपल्स, मॉडर्न गोल्स असतात. ह्या सगळ्या ह्याच्याबद्दल कुठेच प्रेसिडेंट नाही आहे की काय पद्धतीने काम केलं पाहिजे, काय पद्धतीने सेव्हिंग केले पाहिजेत, काय पद्धतीने आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे, काय पद्धतीने खर्च केला पाहिजे. आणि याच्याबद्दल आपल्याला थोडंसं गोंधळ होत आहेत, त्याच्याबद्दलचे काही तारतम्य नाही सापडत आहे. तर त्याच्याचबद्दल आजच्या काळातल्या खूप महत्त्वाच्या व्यक्तीसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत CA रचना रानडे. रचना, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही तिला फायनान्स एज्युकेटर म्हणून, एंटरप्रेन्युअर म्हणून, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून वेगवेगळ्या स्तरांवरती तिला बघितलेलंच आहे. आणि आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ह्या मॉडर्न टॉपिकवरती. आम्ही रिलेशनशिपबद्दल वेगळ्या म्हणजे दमुक्त आम्ही प्रेम आणि ह्याबद्दल बोलतच असतो रिलेशनशिपबद्दल. पण फायनान्स अस्पेक्टनी म्हणलं कोणाशी बोलायचं तर म्हणून आम्हाला एकच व्यक्ती सापडली जिच्यासोबत आपण बोलू शकतो आणि जी व्यवस्थित कान धरू शकते. अगदीच ऑनलाईन पण सगळ्यांचं धरीन आणि ऑफलाईन. तर आता मी जसं म्हणालो की दोघं कमवत आहेत आणि आता आपण दोघंही ऑलमोस्ट सेम कमवतात. तर त्यानंतर आणि त्याच्या आधी काय होतं, आपण जेव्हा 27-28 वर्षी लग्न करतो किंवा अगदी 30-32 वर्ष, त्याच्या आधी ऑलरेडी तुम्ही 4-5 वर्ष कमवलेलं असतं आणि हा माझा इन्कम आहे असं एक सवय असते. आणि अचानक हा आपला इन्कम आहे म्हणायला जसं जीभ जड जाते. आणि मग एक्सपेन्सला कोणी विचारत नसतं आणि अचानक हे कुठं खर्च केले, अकाउंटेबिलिटी येते. तर सुरुवात कुठून करायची, म्हणजे लग्न झाल्यानंतर मुळात काय पद्धतीने ते एक्सपेन्स ट्रॅकिंग केलं पाहिजे, काय पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, चर्चा कुठून सुरुवात केली पाहिजे ती? ओके, तू आता जसं म्हणाला ना, ॲक्च्युली असंच आहे की सुरुवातीला थोडक्यात तुम्ही एक इंडिव्हिज्युअल गेम खेळत असता आणि मग अचानक लक्षात येतं अरे हा टीम गेम आहे. सो टीम गेम झाल्यानंतर मग तुम्ही काय पद्धतीने अप्रोच करायला पाहिजे हा एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे तो आत्ता जो विचारलेला असतो. कारण बऱ्याच जणांना हा माझा पैसा वर्सेस हा आपला पैसा, जे तू म्हणणार जीभ जड जाते, हे मी इतक्या जणांचं बघते आता, एस्पेशली यंग कपल्समध्ये. तर त्यांचं सगळ्यात पहिला पेन पॉईंट कुठं असतो माहिती आहे का? तो कोण मला विचारणार आहे, मी कमवलेला पैसा आहे, हा पहिला प्रश्न पडतो जनरली. पण मी काय म्हणते माहिती आहे का, की शेवटी तुम्ही ठरवलंय ना आता की तुम्ही दोघं एक कपल आहात, एक टीम आहात असं डोळ्यासमोर विचारा ना. सो तुमचे कपल गोल्स पण असले पाहिजेत आणि आय टोटली रिस्पेक्ट की तुमचे इंडिव्हिज्युअल गोल्स पण असले पाहिजेत. सो याच्यात एक सिम्पल वे आउट काय असू शकतो की लेट अस से आपण एक एक्झाम्पल, एक उदाहरण घेऊयात की नवरा कमवते 50,000 आणि बायको पण कमवते 50,000.
एकच आकडा घ्यावा असं वाटलं, कारण मुली लगेच म्हणते की वाय हॅव यू टेकन डिफरंट फिगर्स, किंवा मुलांनाही असं का कमी का जास्त असं म्हणून समान आपण करतोय. मुली जास्त कमवूच शकतात 100% की म्हणजे इनफॅक्ट आमच्या बाबतीत पण मी जास्ती कमवत होते अक्षयच्या तुलनेमध्ये, आणि त्यांनी कधीच हा मुद्दा पण मध्ये नाही आणला की अरे तू जास्ती कमवते, मग कुठं तो न्यूनगंड कधीच नाही आला. कारण कायम हा आपला पैसा आहे रादर दॅन हा तुझा पैसा आहे का माझा पैसा आहे, हे आमच्यामध्ये खूप पहिल्यापासून क्लॅरिटी होती. कोइन्सिडेंटली माझ्या बाबतीत ही हेच घडते, माझी बायको जास्त कमवते. पण त्याच्यात मी तेच म्हटलं की फायनली घरात पैसा येतोय, हा एक तुम्ही जर त्याच्याकडे बघण्याचा जर दृष्टिकोन आणला ना, तर हा कधी मुद्दा डोक्यात येत नाही की कोण जास्ती कमवते कोण कमी कमवते, राईट. बट तरी सुद्धा उदाहरण एकच घेऊयात की 50,000. ओके, मग ह्याच्यात तुम्हाला जी सवय लागली ना की काही खर्च जे आहेत ना ते नॉन निगोशिएबल आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मला संगीताची खूप आवड आहे, आणि मला सपोज श्रेया घोषालची कॉन्सर्ट जर पुण्यात लागली तर मी त्या कॉन्सर्टला जाणार म्हणजे जाणार. त्याच्यात मला माझ्या नवऱ्याने विचारू नये की मग तू सोफ्याचंच का तिकीट काढलं आणि तू पहिलंच तिकीट का काढलं, पुढनं काय आणि मागणं काय सेमच ऐकू येतं ना, तर मी म्हणेन बाबा रे हे नॉन निगोशिएबल आहे. ओके, सो तुम्ही काय करू शकता की तुमचं जे काय इन्कम आहे त्याच्या काही टक्केवारी तुम्ही ठरवू शकता हे नॉन निगोशिएबल आणि नो क्वेश्चन्स आस्क्ड, राईट. ओके, हा आकडा लेटेस्ट से 20% असू शकतो. ओके, 10%, 20%, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नका. तुम्ही असं नाही म्हणू शकता 90% नॉन निगोशिएबल आहे, मग काय अर्थ राहिला, मग तो काय तुमचा टीम गेम नाही राहिला. मग रूममेट सोबत राहा. एक्झॅक्टली, मग तुम्ही संसारात नाही चाला, कारण संसार म्हणल्यावर कुठं ना कुठं तरी ते गिव्ह अँड टेक, थोडे कॉम्प्रोमाइजेस असतात आणि त्याच्यात काही वाईट काही नाही आहे, राईट. सो आम्ही जे केलं किंवा कोणी हे जे फॉलो करू शकतं की 20% नॉन निगोशिएबल, त्याच्यात समोरच्याने विचारायचं पण नाही की तू हा का खर्च केला. ओके, बाकीचे जे 80% आहेत, लेट असे आपल्या उदाहरणात उरलेले 40,000, तो तुमचा एक पूलमध्ये जाऊ शकतो. त्या पूलमध्ये माझे 40,000, नवऱ्याचे 40,000, असे म्हणून 80,000 आले. आणि मग जो आपण तो एक नियम लावतो ना 50-30-20, म्हणजे 50% तुमच्या गरजांसाठी, 30% आवडीनिवडींसाठी. आता हे जे 30% आवडीनिवडी आहेत हे तुमच्या एकत्र आवडीनिवडी काय आहेत, की लेट असे दोघांना फिरायची आवड आहे, मग तुम्ही तुमचा एक ट्रॅव्हल फंड, की मला लेट असे वर्षातनं एकदा कुठंतरी आयदर समुद्राच्या इकडे जायला आवडतं, किंवा बर्फात जायला आवडतं, किंवा काय ट्रेकिंगला जायला आवडतं, व्हॉटेवर, तो तुमचा मग एक 30% तुमचा फंडमध्ये जाऊ शकतो. आणि 20% कंपल्सरी तुमचे गुंतवणुकीकडे जायला पाहिजे. आणि गुंतवणूक मला विचारशील तर कोणाच्या एकाच्या नावावर नको. हा मुद्दा महत्वाचा विचारायचा होता मला. कारण काही वेळेला काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळेला असं होतं की मुलीच्या नावावरती सगळे खर्च, मुलाच्या नावावरती सगळ्या गुंतवणुकी, किंवा वाईसे वर्सा, मुलीच्या नावावरती सगळ्या गुंतवणुकी, मुलगा सगळा खर्च करतोय. शक्यतोवर तसं नको, कोणाच्या बाबतीत होऊ नये. बट अनफॉर्च्युनेटली सेपरेशन्स होतात, डायव्होर्सेस होतात. अशाला जर तुमचे जॉईंट अकाउंट असतील ना, तुम्ही EOS करू शकता. EOS इज आयदर ऑर सर्व्हायव्हर, कोण ऑपरेट करताय इज अ डिफरंट स्टोरी. बट जॉईंट इन्व्हेस्टमेंट्स असाव्यात सुरुवातीला, जोपर्यंत तो एक ट्रस्ट बिल्ड होत नाहीये. बरोबर, तो एकदा बिल्ड झाला मग तुम्ही त्याचं टॅक्स प्लॅनिंग आणि अमुक तमुक ते सगळं तुम्ही करू शकता. बट सुरुवातीला तरी जॉईंट नावावरती इन्व्हेस्टमेंट्स असाव्यात. आता ह्याच बाबतीत विचारायचं होतं की आता ते 80,000 आले, तर त्यातलं ते पुलिंग कसं करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं लग्न झालं त्यानंतर आम्हाला पहिले वर्षभर हेच स्ट्रगल होत होतं की ओके एक्सपेन्स कसं करायचं, कारण का मी माझ्या अकाउंटमधनं खर्च करतोय, ती तिच्या अकाउंटमधनं खर्च करते, आणि नंतर मग महिन्याच्या एंडला बसून परत ते काउंट करा की कोणी किती केले, कुठे केले. मग असं काही असावं का की बाबा सेव्हिंग्ज अकाउंट एकत्र करा आणि त्याच्यात तुम्ही पूल करा महिन्याला, काय त्याच्यात कसं असू शकतं. म्हणजे परत फॉर एक्झाम्पल आम्ही कसं केलं होतं की लेटेस्ट घर खर्च जो काय असेल तो एका स्पेसिफिक म्हणा, अगदी खरं सांगायचं तर आम्ही थोडंसं आधी लग्न केलं. 2024 वर्षीच आमचं लग्न आलं, 2011 साली लग्न आलं. तेव्हा टू बी ऑनेस्ट जीपे विषयच नव्हता जास्ती. सो आम्ही काय करायचं माहितीये का, आम्ही महिन्याचा खर्च जे काय असेल ना, तर अगदी आठवते मला, 1 तारखेला जाऊन ATM मधनं पैसे काढले. बापरे, मला सांगायलाच हसू येतंय आता. बट 1 तारखेला जाऊन आम्ही ATM मधनं पैसे काढायचो आणि सासूबाईंच्या हातात द्यायचो की हा घर खर्चाचा पैसा. त्याच्यामुळे आमच्यासाठी तो खर्च झाला, संपला विषय. एक वेगळं अकाउंट होतं, ते एक वेगळं अकाउंट होतं ऍक्च्युली. आणि मग त्याच्यातनं बाईला द्यायचे जे काय खर्च आहेत, किंवा किराणा मालाचा आहे, दुधाचा खर्च जो काय आहे, लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी, ते सगळे त्याच्यातनं जायचे. आता असं आय डोंट थिंक कोणी करत असेल की ATM मधनं कॅश विड्रॉ करून आले. बट ह्याच्या ऐवजी मी म्हटलं असं एक जॉईंट अकाउंट जे काय असू शकतं. सो तुम्ही एनिवेज मल्टिपल अकाउंट्सही काढू शकता. सो काय करू शकता माहिती आहे का, की जे तुमचे गरजा आहेत त्याच्यासाठी एक अकाउंट,
जे तुमच्या आवडीनिवडी आहेत त्याच्यासाठी वेगळं अकाउंट असू शकतं. असं काहीतरी तुम्ही ते प्रत्येकाच्या सोयीनुसार होऊ शकतं, टू बी ऑनेस्ट. बट त्याच्यात काही हरकत नाही. म्हणजे एक कॉमन अकाउंट काढा ज्याच्यातनं दोघंही खर्च करताय. पॉसिबिलिटी 1 किंवा करा ना. म्हणजे माझा नवरा पण अकाउंट मधनं खर्च करेल, मी पण करीन, आणि महिन्यातनं एकदा करा ना टॅली, काय फरक पडतोय. मग आम्ही त्याला कॉफी डेट्स म्हणतो, मी आणि अक्षय. सो कॉफी डेटवर जायचं आणि छान स्टारबक्समध्ये बसून, तो पण एक खर्च आहे आणि तो पण एक पण तो कॉमन आवडीचा विषय आहे, लेट असे, किंवा मी त्याच्यावर लादलेली आवड आहे असंही तुम्ही म्हणू शकता. पण तिकडे तुम्ही गेल्यावर छान ते मांडू शकता की मी आजकाल जीपेवर सपोज मी खर्च करते, एका क्लिकमध्ये तुम्हाला कळतं की या महिन्यात मी किती खर्च केला. ओके, सो तो तुम्ही खर्च सांगा, तू किती खर्च केलाय, मी किती खर्च केलाय, व्हॉट एव्हर, आणि तो तुम्ही टॅली करू शकता. नॉट अ बिग डील. राईट. हे झालं आपलं खर्चाचं बायफर्केशन. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्स. आणि आत्तापर्यंत सगळे स्वतःचे इंडिव्हिज्युअल इन्शुरन्सेस असतात, सगळं असतं. यानंतर पहिली स्टेप काय घेतली पाहिजे? म्हणजे आता आपलं ठरलं की अकाउंट वेगळं काढलं, सेव्हिंग्ज केल्या, एक्सपेन्ससाठी वेगळे काढले, आवडीनिवडी ठरल्या. आता पुढचा मुद्दा प्लॅनिंग मधला इन्शुरन्स किंवा काय घेतलं पाहिजे? म्हणजे आय एम अज्युमिंग इन्शुरन्स असेल पहिला. हो. सो लेट अस से जनरली मुलाला त्याच्या ऑफिसकडनं इन्शुरन्स मिळालेला आहे, मुलीकडे पण तिच्या ऑफिसचा एक इन्शुरन्स आहे. सो बऱ्याच वेळा लोक काय विचार करतात, आहे ना ऑलरेडी इन्शुरन्स, परत वेगळ्याची गरज काय. बट जर लेट अस से 3 वर्ष तुम्ही त्या एम्प्लॉयरकडे आहात आणि 3 वर्षांनंतर चेंज केलं, तर नवीन एम्प्लॉयरकडे जर इन्शुरन्सचं ऑप्शनच नसेल, मग तुम्हाला परत इन्शुरन्स घ्यायला लागतो. आणि मग वाढलेल्या वयामुळे आणि कदाचित वाढलेल्या आजारांमुळे सुद्धा प्रीमियम, नवीन इयर आहे आता, सगळ्यांचे रेझोल्युशन चालू आहेत ना, तर त्याच्यामुळे प्रीमियम अमाऊंट जनरली वाढलेला येऊ शकेल. राईट. असं करायच्या ऐवजी मी तर सांगते की सुरुवातीलाच फॅमिली फ्लोटर घेऊन टाका. फॅमिली फ्लोटरमध्ये इन्शुअर करा की तुम्ही, तुमचे नवरा किंवा बायको जे कोण आहे ते, आई वडील, ते सुद्धा याचा एक पार्ट आहे. आणि फॅमिली फ्लोटरमध्ये एक खूप छान गोष्ट असते ज्याला रिस्टोरेशन बेनिफिट म्हणतात. ओके. आता रिस्टोरेशन बेनिफिट म्हणजे काय, की हा रिस्टोरेशन बेनिफिट एस्पेशली कधी उपयोगी आला तेही सांगते, कोविडच्या काळात. ओके, कोविडच्या काळात काय होतं, आता लेटेस्ट आपण एक 10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स घेतला, तोही एक मुद्दा सांगते. बरेच जणांना आमच्याकडे 2 लाखाचा इन्शुरन्स आहे, काहीही होत नाही. आज पुण्यासारख्या शहरात 2 लाखामध्ये ॲब्सोल्युटली काही होत नाही. मला विचारलं तर एक 10 लाख कम्फर्टेबल अमाऊंट आहे हेल्थ इन्शुरन्ससाठी. ओके, म्हणून 10 लाखाचं मुद्दामून उदाहरण घेते. आता कोविडच्या काळात काय झालं, लेटेस्ट आहे नवऱ्याला कोविड झाला, तो हॉस्पिटलाइज झाला. फॅमिली फ्लोटरमध्ये काय होतं, हे 10 लाख चौघांचं मिळून असतं. ओके, आता हे त्याचा खर्च लेटेस्ट आहे 6 लाख झाला. सो 10 लाखावरनं तुम्ही ऑलरेडी 4 लाखावरती आलेला आहे. आता हे रिस्टोर व्हायला पाहिजे ना परत. ओके, तो डिस्चार्ज झाला ते रिस्टोर व्हायला पाहिजे. लेटेस्ट आहे एका महिन्याच्या बायको पण ऍडमिट झाली, मग बायकोकडे आता उरलेले 4 लाख नाही मिळत, तर पूर्ण 10 लाख परत मिळतात. वाव. हे रिस्टोरेशन बेनिफिट ऑन केलं पाहिजे तर. करेक्ट. सो तुमच्या पॉलिसीमध्ये रिस्टोरेशन बेनिफिट असलं पाहिजे तर या गोष्टी होऊ शकतात, नाहीतर नाही. मग उरलेलं आहे तेवढंच कव्हर राहतं तुमच्याकडे, जोपर्यंत ती पॉलिसी तुम्ही रिन्यू नाही करत तोपर्यंत. टिपिकली वर्षात तुमचं रिन्युअल होतं. सो कोविडसारख्याला ज्यांनी रिस्टोरेशन बेनिफिटवाली पॉलिसी घेतली होती त्यांना खूप चांगली गोष्ट झाली. आय थिंक तुमचं ऑलरेडी एक इन्शुरन्सवरती झालेलं आहे, म्हणून मी अजून डिटेलमध्ये जात नाही की टिपिकली रूम रेंट कॅप नसावं वगैरे. आय एम शुअर हे तुमच्या गेस्टनी सांगितलं असेल हे सगळ्याकडे. सो इन सिम्पल वर्ड्स, लग्न झाल्यानंतर तुमचं एकदा नो क्वेश्चन्स आस्क्ड वाले ते ठरलं आपलं की तू 10% 20%वरती विचारायचं नाही, मी नाही विचारणार, हे झालं. सेकंड स्टेप इज इन्शुरन्स. इन्शुरन्समध्ये जरी एम्प्लॉयरनी इन्शुरन्स काढला असेल तरी सुद्धा एक फॅमिली फ्लोटर असावं ज्याच्यात रिस्टोरेशन बेनिफिट असेल तर उत्तम. मी आता एक ऍड करतो, एक महत्त्वाचं म्हणजे आता आपण जेव्हा इक्वॅलिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय तेव्हा दोघांचे आईवडील त्यात कव्हर असणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं होतं की मुलीचे आईवडील कव्हर्ड, माझ्या मित्रांच्या ओळखीत मी बघितलं की अरे तिचे आईवडील कव्हर्ड नाहीत, आणि अचानक आल्यानंतर इफ यू आर टेकिंग केअर ऑफ देम तर त्यांचंही कव्हर असणं एक्सपेक्टेड आहे. क्लिअरली हे नसतं आणि हे बोलत नाहीत बऱ्याचदा लोक. फक्त ह्याच्यात आय एम नॉट शुअर, मी कारण इन्शुरन्स या फील्डमध्ये जास्ती माझं एक्सपर्टीज नाही जेवढं स्टॉक्समध्ये आहे. फॅमिली फ्लोटरमध्ये मुलीचे आई वडील कव्हर होतात का नाही मी शुअर नाही. मुलीला वेगळं घ्यायला लागेल आणि एन्शुअर करायला लागेल की तिचे आई वडील सुद्धा त्याच्यात कव्हर आहेत डेफिनेटली. हां, सो म्हणजे मी म्हटलं असं मुलीनी पण त्या केसमध्ये एक वेगळी फॅमिली फ्लोटर घ्यावी, तिच्या आई वडिलांना कव्हर करावं. कारण ना आयत्या लक्षात आलं ना, ॲडमिट झाल्यावर जर लक्षात आलं ना की अरे बापरे आईवडिलांची नाहीच आहे पॉलिसी, मग त्या एका फटक्यात जो काही बँक बॅलन्स धुतला जाऊ शकतो. आणि ना अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळेला हॉस्पिटल्स पण असं करतात की बघा एक टाईपची असं आहे आणि दुसऱ्या टाईपची ट्रीटमेंट ही आहे,
आपण ऑब्व्हियसली तेव्हा इमोशनली एवढे खचलेलो असतो की आपण विचारही नाही करत की स्वस्त होते म्हणून आपण हे करू. तेव्हा आपण डॉक्टरांना हेच सांगतो, बेस्ट पॉसिबल द्या, जे काय असेल आम्ही पैसे भरायला तयार आहोत. सो अशा वेळेला मग तुम्हाला बेस्ट पण द्यायचं आहे आणि तुम्ही इन्शुरन्स पण नाही काढलेला आहे, मग फारच म्हणजे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग कोलॅप्स होऊ शकतं. इन्शुरन्सचं मी एक सोपं काय सांगते माहिती आहे का, आपण लहानपणी सगळ्यांनी पत्त्यांचा बंगला बांधलेला असतो. इन्शुरन्स हा तुमचा पहिला लेअर आहे पत्त्यांच्या बंगल्यातला. तो जर नसेल तर अख्खा बंगला खटकन कोलॅप्स होऊ शकतो एका हॉस्पिटलायझेशनमध्ये. बापरे. सो एन्श्युअर करा की तुमचं चांगल्या पद्धतीने आई वडील, मुलाचे, मुलीचे, तुम्ही दोघं स्वतः इन्शुअर्ड आहात की नाही, आणि मगच तुमच्या पुढच्या फायनान्शियल प्लॅनिंगकडे वळा. एस्पेशली जेव्हा माझ्यासारखा एखादा कोणीतरी tier 2 tier 3 मधून येतो, मी इस्लामपूरमधून येतो, तर इथे आल्यावरती रेंटवरती राहत असतो आणि मग घरचे असतात काय तुम्ही काय रेंटवरती 20,000, 30,000 रुपये रेंट देताय, त्यापेक्षा EMI भरानात, हे रेंट कुठे जाते, त्यातनं काहीच घडत नाही. तर घर कोणत्या वयात घ्यायचं, आणि म्हणजे एस्पेशली कपल्सना जे छोट्या शहरातनं येत आहेत आणि त्यांच्यासाठी तोच मुद्दा होतो की आम्ही आमचा बेस सेट करू का EMI भरू, ह्याच्यात गोंधळात प्रॉब्लेम, म्हणजे गोंधळात कळत नाही की काय करावं. आणि ह्याच्यात दोन्ही साईडचे आई वडील सतत त्यांचे आम्ही देतो थोडेसे पैसे. सो मला विचारशील तर सुरुवात कशी कसा विचार करायला पाहिजे हे मी सांगते, रादर दॅन गिव्हिंग अ सिम्पल आन्सर की तुम्ही विकत घ्या किंवा रेंटवर घ्या. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुमचा जो काही जॉब आहे त्याच्यात तुम्ही ठरवलंय का की तुम्ही आयुष्यभर पुण्यातच राहणार आहे. कारण मी असेही कपल्स बघितले आहेत की ज्यांनी आयदर नवऱ्याने किंवा बायकोने हट्ट धरला की पुण्यात घर पाहिजेच आहे, आणि 2 वर्षात बंगलोरला जॉब लागला, ते शिफ्ट झाले. आता बंगलोरला काय परत घर घेणार का, बंगलोरवरनं 2 वर्षात हैदराबादला गेले, परत तिकडं घर घेणार का. सो आजकाल एवढं डायनामिक झालेलं आहे जॉब मार्केटसुद्धा की जोपर्यंत म्हणजे त्यांना एक सेटल व्हायचं आहे, आता मी ठरवलं की मी पुण्यातच राहणार, ही फेज जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत घर घेणं तर अतिशय मूर्खपणा असेल. ओके, सो तेव्हा तर तुम्ही रेंटवरच राहिलं पाहिजे. हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे. करेक्ट. जोपर्यंत तुमचं शहर फिक्स होत नाही तोपर्यंत, राईट. दुसरी गोष्ट, घर हवं का हवं, म्हणजे इनफॅक्ट मी थोडीशी अलीकडे येते. माझा एक मित्र आहे, अजून तो मुली बघतोय लग्नासाठी वगैरे, आणि तो म्हणला मी खूप इन्फ्लुएन्स झालो तुझ्या चॅनलने की रेंटवरच घर घेतलं पाहिजे. पण तो म्हणला जरी हे ऐकायला खूप छान वाटत असेल ना रचना, तरी पण मुलीचे आईवडील होच नाही म्हणत की घर नाही आहे स्वतःचं, मग तुम्हाला फोन करून सांगतो इज इक्वल टू 2-3 दिवसात नकारच येणार आहे. आता ही अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे आत्ता. मग लव्ह मॅरेजेस करा, आय एम नॉट गोइंग टू दॅट. ओके, बट मग ह्याच्यातनं एक लिवे काय असू शकतो, तर घर हवं ना हवं. जसं तुम्ही आता तुझं उदाहरण घेते की तू म्हणतोय सपोज तू एका tier 2 tier 3 शहरात नाही, तो घर असावं का असावं, ओके ठीक आहे, मग तुमच्या गावी घ्या ना. पुण्यातच पाहिजे हे कोणी सांगितलेलं आहे, डोक्यावरती छत आहे, स्वतःच आहे, पण पुण्यात नाही आहे, इट इज ओके. आमच्या ऑफिसमधला एक मुलगा आहे, आमचंही हेच डिस्कशन चालू होतं की अरे ठीक आहे स्वतःचं घर पाहिजे का, तर त्यांनी आत्ता इतकं उत्तम आहे, तोही चॅनल व्यवस्थित फॉलो करतो, त्याचंही फायनान्शियल ॲक्युमेंट खूप छान झालं आहे. आता तो एक उत्तम गोष्ट आत्ता करतोय, तो एका tier 3 मधनं येतो, आणि त्यांनी काय आत्ता ठरवलं की मी गावाकडे जमीन विकत घेईन आणि जमिनीवरती स्वतः बंगला बांधून घेणार. मी त्याला विचारलं किती खर्च येतोय बंगला बांधायला, तो म्हणला 2 मजली घर जरी मी केलं तरी 40 लाखात बंगला बांधून होतोय. आता तू मला सांग, पुण्यात जर 40 लाखाचं बजेट ठेवलं, 1 RK वगैरे येईल. ते पण अगदी म्हणजे 1 RK किंवा 1 RK चांगल्या एरियात येईल, 1 BHK खूप लांब येईल. आय डोंट थिंक चांगल्या ठिकाणी 40 लाखात 1 BHK तर विचार पण नाही करू शकत, शक्यच नाही, म्हणजे विचारच नाही करायचा. मग आता जर मुलगी द्यायची झाली तर स्वतःचं घर आहे का, आहे ओन्ड घर काय बंगला आहे आमचा, फक्त पुण्यात नाही, माझ्या गावाकडे आहे आणि माझ्या नावावर आहे. पुण्यात आय प्रेफर टू स्टे ऑन रेंट, का नाही. सो इमोशनल अँगल पण टिक्ड ऑफ आणि प्रॅक्टिकल अँगल पण टिक्ड ऑफ. तर ॲज यू सेड मला लक्षात आलं की शहर पण आहे, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती नाही तुमचा जॉब कोणत्या एरियात राहणार आहे. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही घ्याल घर कुठतरी आणि तिथून तुमचा जॉब त्याच नॉट नेसेसरी त्याच डिरेक्शनला असणार आहे. तर पुण्यात पण तुम्ही घर घ्याल हिंजवडीत आणि जॉब गेला हडपसरला, काय करणार आहे तुम्ही. मग म्हणजे रोज उठून हेच की आता 1.5 तास मी ट्रॅफिकमध्ये, मग या ट्रॉमामध्येच राहता तुम्ही. त्याच्यापेक्षा मग तुम्ही जर रेंटवर असाल, आणि आजकाल मूव्हर्स अँड पॅकर्स इतके चांगले आहेत ना की तुम्ही त्यांना
सांगा, ते सगळं तुमचं पार भांडी कुंडी कपडे सगळं व्यवस्थित टाकतात, ट्रकमध्ये देतात. इनफॅक्ट ही पण मी सर्व्हिस माझ्या मैत्रिणीकडनं ऐकली की ते तुमचं घर लावून द्यायला पण मदत करतात. हे मला माहित नव्हतं. आणि अगदी 10-20 हजार रुपये, तसं फार पण नाहीये. एक्झॅक्टली. मग ते परवडतं ना. मग मी काय म्हणते माहितीये का, तुमचं जॉब जिकडे आहे त्याच्या जवळ तुम्ही एक 2-3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर राहत असाल ना, तर काय पाहिजे, 10 मिनिटांचा तुमचा ट्रॅव्हल टाइम असेल, 20 मिनिटांचा ट्रॅव्हल टाइम असेल, मेंटल पीस. येस. सो रेंट का EMI, आता मी म्हटलं असं 2-3 पॅरामीटर्स. एक, तुमचं शहर स्टॅबिलाइज होईस तोपर्यंत 101% रेंट. शहर जरी ठरलं हो पुणे, तरी पण कुठं माहिती आहे पुण्यात कुठे आहे, जॉब तुम्ही चेंज केला की झालं. त्याच्याऐवजी तुम्ही Tier 2 Tier 3 मध्ये येताय ना, तुमच्या गावी घर करा आणि इथं तुम्ही रेंटवर राहा. तरीसुद्धा तुम्ही EMI न भरता सुद्धा तुम्ही करू शकाल स्वतःचं घर. कारण तू बघ ना, 40 लाख, आता तो जवळजवळ एक 5-6 वर्ष जॉब करतोय. सो 40 लाख म्हणजे ऑफकोर्स त्याच्याकडे पूर्ण सेव्हिंग नसेल, पण जरी त्यांनी 20 लाखाचं सेव्हअप केलं असेल 4 वर्षात, 20 लाखाचं लोन म्हणजे 20,000चं EMI. इट्स नॉट दॅट बिग अमाऊंट. बरोबर. सो आय थिंक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे हे, की तुमचं स्वतःचं घर पण होतं, प्लस तुम्हाला त्या EMIचं ओझं पण होत नाही. आणि समजा जरी एखाद्याला असं आहे की नाही आमचं पुण्यातच घर घ्यायचंय किंवा राहत्या शहरात म्हणजे मुंबईतच घ्यायचंय किंवा नाशिकमध्येच घ्यायचंय, तर त्यांनी कोणत्या टप्प्यात घ्यावं, म्हणजे ॲज अ कपल म्हणून लग्न झाल्यानंतर किंवा वयाच्या कोणत्या टप्प्यात आयडियली घेण्याचा विचार किंवा त्याच्यासाठी काय प्लॅन केला पाहिजे? सो आता आम्ही प्लॅनिंग कसं केलं सांगते, की वयाच्या कोणत्या टप्प्यात हे डिसाईड, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली हे आधी डिसाईड करिअरच्या टप्प्यात म्हणूया आपण. हो, कारण म्हणजे ना, तुम्ही साधारण घर आत्ता कितीला मिळतं हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर लेटेस्ट एक घर घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. सो ते काय तुम्ही 2 वर्षात किंवा 3 वर्षात करणं खूपच ओव्हर ऑप्टिमिस्टिक म्हणू शकतो. 10 वर्षाचं प्लॅनिंग करता येईल का, तर नक्की येऊ शकतं. अर्थात 10 वर्षांनी पण घराच्या किमती पण वाढणार आहेत. त्याला तुम्ही एक स्पेसिफिक ग्रोथ रेट लावून, की साधारण बुवा घर आत्ता 1 करोडला मिळते ना, तेव्हा अमुक अमुक रकमेला मिळेल, हे तुम्ही लावू शकता त्याला ग्रोथ रेट. त्याच्यापेक्षा जास्त तुमची सॅलरी वाढते आजकाल. पुण्यात तर घरांना अप्रिसिएशन नाहीच आहे आत्ता एवढं, त्याच्यापेक्षा खूप जास्त तुमची सॅलरी वाढत असते. प्लस ते तुम्ही पैसे कुठेतरी गुंतवणार आहात. सो चक्क आम्ही काय केलं माहिती आहे, आम्ही SIP सुरू केल्या, आम्ही स्टॉक्समध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली. आणि आम्ही असं टार्गेट ठेवलं होतं की लग्न झाल्यापासून साधारण एक 10 वर्षाच्या आत आपल्याला स्वतःचं घर पाहिजे, जेव्हा आपण एक लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी म्हणून घर घेऊ. लाईफस्टाईल अपग्रेड म्हणजे काय ह्याच्यावर पण मी बोलीन, बट तेव्हा मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला हे घर आवडलं आहे, मी आज ह्याचं डाऊन पेमेंट करू शकेन, अर्थात पूर्ण रक्कम नाही, पण थोडं लोन आणि थोडं डाऊन पेमेंट. म्हणजे डाऊन पेमेंटसाठी मी पैसे कुठून आणू हा विषयच नाही उरला पाहिजे तेव्हा. राईट. ते आम्ही प्लॅन केलं दोघांनी. आणि 10 वर्षांनंतर आमचा मुलगा, आमचं लग्न झाल्यानंतर 2 वर्षात आम्हाला मुलगा झाला. नंतर हळूहळू आम्हाला लक्षात यायला लागलं की अरे ह्याला खेळायला मोठं मैदानच नाही, कारण आम्ही स्टँडअलोन बिल्डिंगमध्ये राहायचो. मुळात त्या अख्ख्या स्टँडअलोन बिल्डिंगमध्ये त्याच्या वयाचा एकच मुलगा, त्याच्याशी भांडण झाला की विषय संपला. मग आई मी काय करू, बाबा मी काय करू, हाच प्रश्न. मग सो बेटर असतं अशा वेळेला की तुम्ही एखाद्या सोसायटीत जर शिफ्ट झाला की जिकडे भरपूर मुलं आहेत खेळायला, छोटं ना कमी ना पण ग्राउंड तरी आहे खेळायला, छान वाटतं. म्हणजे मी असं बालपण जगले की 10 वाजले की घराची बेल वाजलीच पाहिजे, काकू रचना खेळायला येते, हे ऐकू यायलाच पाहिजे बाहेरनं. असं आमच्याकडे घडतं. म्हणजे मी जे बालपण जगली आहे तेच माझा मुलगा आज जगतो, हे बघून इतकं छान वाटतं. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याला बोलवायला लागतं की प्लीज आता तू जो सकाळी 8ला घराबाहेर गेलेला आहेस, ते आता रात्रीचे 8 वाजलेत, आता तरी घरी आहे. म्हणजे अक्षरशः ते घरी येतात, जेवणाचा डबा घेऊन खालती जातात आणि झाडाखालती जेवतात. चांगली सोसायटी तुमची. कमाल म्हणजे. सो मला हे आवडतं. मी म्हणते की हे परत जगायला नाही मिळत हे दिवस. सो आत्ता जेवढी मज्जा करताय ते करून घ्या. हे मी का साकारू शकले, हे आम्ही दोघं का साकारू शकलो, कारण आम्ही हट्ट नाही केला की लग्न झाल्या स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे आणि स्वतःचं अमुक तमुक पाहिजे. प्लॅन केलं, त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सेव्ह केलं. आणि मग एक टप्पा जेव्हा आयुष्यात असं आला की आता मला हवंय त्या मी घरात एक डाऊन पेमेंट तरी नका होईना मी करू शकते, आता मला लाईफस्टाईल अपग्रेड करायला हरकत नाही, मग आम्ही ते घर घेतलं. म्हणजे आमच्या जुन्या घरी 1 BHK होतं आमचं. एक रेंटेड 1 BHK शेजारी घेतलं होतं आम्ही. मारुती 800 होती घरात. बाबा आझमच्या जमान्यातला TV होता, फ्लॅट स्क्रीन नाही. हा म्हणजे आम्ही दोघंही CA, तू विचार कर ना, दोघंही CA. तो MNC जर्मन MNC तो जॉब करतोय, मी डिसेंट इनफ कमवत होते. आणि तरीसुद्धा आम्ही फ्लॅट स्क्रीनवर 1 रुपया खर्च नाही केला. आमच्या घरी हॉलमध्ये लोखंडी खाट होती, आमच्या घरी सोफा नव्हता.
काहीच तू लॅविशनेस झुंबर वगैरे किंवा फॅन्सी लाइटिंग, फॉल्स सिलिंग, फॉल्स सिलिंग पण नव्हतं घरी, काहीही इंटिरियरवर शून्य खर्च केला होता आम्ही. हे का केलं? कारण आम्ही ठरवलं होतं की जेव्हा घेऊत ना तेव्हा असं वाटलं पाहिजे की कमवलं काहीतरी, ते वाला फिलिंग यायला पाहिजे. आणि ते आम्ही सिस्टमॅटिकली पैसे गुंतवले आणि आम्ही अचीव केलं. आणि ते इन्व्हेस्ट केल्यामुळे तुम्हाला त्याचा व्यवस्थित योग्य वेळेला रिटर्न्स पण छान आले. प्लॅन. आपण मगाशी एक शब्द वापरला, लाईफस्टाईल अपग्रेड. कारण लग्न झाल्यानंतर ना आपण आधी आईवडिलांसोबत राहत असतो, बॅचलर म्हणून राहत असतो. एस्पेशली जे पुण्याच्या किंवा मुंबईच्या बाहेर येतात त्यांना बॅचलर रूममध्ये राहत असताना तुमची लाईफस्टाईल वेगळी असते, सगळी निवांत रवंत सगळं छान चाललेलं असतं. आणि अचानक लग्न झाल्यानंतर नाही आपण एक कपल म्हणून छान राहायला पाहिजे, एस्थेटिक असतं आणि हे असतं. मग त्याच्यात गोंधळ व्हायला लागतात की त्याच्यात मग कार घेतली पाहिजे आणि मग परत ह्याच्यात पियर्स येतात, आईवडील येतात, मित्र, अरे त्यांनी कार घेतली, तू कार नाही घेतली. मग कार आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचे डिसिजन्स घेताना काय क्रायटेरियाज लावले पाहिजेत? आणि अर्थात EMI वगैरे हे सगळं तुझा फेवरेट विषय. नाही म्हणजे मी तर म्हणते की कार तरी थोडा मोठा डिसिजन आहे. आजकाल पहिला डिसिजन होतो iPhone 16 आला, मग माझ्या मित्रांनी किंवा माझ्या मैत्रिणीने iPhone 16 घेतलाय, मला पण पाहिजे. मग त्या आयफोनची बॅटरी जेवढी जास्ती पटकन ड्रेन होते ना त्याच्यापेक्षा जास्ती फास्ट तुमचा बँक बॅलन्स ड्रेन होतो. सो का त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायला पाहिजे असं का? म्हणजे ह्याचा अर्थ असा का की iPhone 16 घ्यायचाच नाही, असं काही नाही. सो परत ते जो आपण 50-30-20चा जो नियम लावला ना त्यातले 30 हा तुमच्या आवडीनिवडींसाठी, तुमच्या लक्झरीसाठी. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे 50,000 तुमचं इन्कम आहे ना, 50,000च्या 30% म्हणजे किती आले? 15,000 रुपये. 15,000 हा तुम्ही तुमचा एक पूल बाजूला काढा ना. सो 15,000 तुम्ही 10 महिने जरी सेव्ह अप केले तरी तुमचे 1.5 लाख झाले. त्याच्यात एक आयफोन चांगला येऊ शकतो. मग तुम्ही करा 10 महिने सेव्ह आणि मग तो तुम्ही आयफोन घ्या आणि तुम्ही गर्वाने सांगा की हा ना मी 10 महिने सेव्ह केलेत आणि मग मी हा आयफोन घेतलेला आहे. कारण मला आत्ता मी अभी असं नसू शकतं फायनान्शियल प्लॅनिंग. पण मग तुम्ही आयफोन एकदा 16 घेऊन तुमचा मग डायरेक्ट 0 झाला तुमचा मग बॅलन्स जो तुम्ही तुमच्या लक्झरीजसाठी घेतला होता. मग देन यू अगेन स्टार्ट सेव्हिंग अप फॉर युअर कार. असं करत मग तुम्ही प्रायोरिटाईज करायला लागतात गोष्टी. म्हणजे मला आठवतंय की मी पहिला असा कुठला फॅन्सी फोन माझ्या मते माझा जो सॅमसंगचा जो मी घेतला तोच, आणि तो मी बऱ्यापैकी उशिरा घेतला होता. म्हणजे तोही मी कधी घेतला जेव्हा मला शूटिंगसाठी वाटलं की अरे ह्याने ना माझ्या बिझनेसलाही उपयोग होईल. सो तुम्ही काही गोष्टी फायनान्शियल डिसिप्लिननी करायलाच लागतात. म्हणजे मी म्हटलं असं केवळ माझ्या मित्रांनी किंवा माझ्या मैत्रिणींनी मॉलदीव्स ट्रिप केली म्हणून मी करणार, अमुक त्यांनी आयफोन 16 घेतला म्हणून मी घेणार, अशा गोष्टी नाही होऊ शकत. तुम्ही स्पॉन्टेनियसली गोष्टी नाही करू शकत. तुम्ही प्लॅन करायला लागतात. मग तुम्हाला आयफोन हवा आहे का तुम्हाला कार हवी आहे. सो आपण हे उदाहरण घेऊया. ओके, कपल आहे, कपलनी ठरवलंय की मला आयफोन पण पाहिजे आणि मला कार पण पाहिजे, दोन्ही नाही होणार आहेत. लेट्स बी रिअलिस्टिक. मग प्रायोरिटीवरती काय? मग यू कम डाऊन टू अन अग्रीमेंट. ओके, आयफोन तुलाही महत्त्वाचं वाटतंय, मलाही महत्त्वाचं वाटतंय, ठीक आहे मग आयफोन घेऊयात. पॉसिबिलिटी नंबर 2, दोघं मिळून ठरवतात नाही आत्ता आयफोन नाही, ऑलरेडी तुझ्याकडे एक डिसेंट इनफ फोन आहे, राहू देत, आत्ता पण कार प्रायोरिटाईज करू. घरी आई वडील आहेत, थोडे म्हातारे होत आहेत, कधी पटकन रात्री अपरात्री जायला लागलं, हॉस्पिटलाइज करायला लागलं तर 2 व्हीलरपेक्षा कार जास्ती महत्त्वाची. सो अशाला कारसाठी सेव्ह अप करूयात. सो हा परत एक म्युच्युअली अग्रीएबल डिसिजन असला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मी ठरवलं आहे असं करणार ना तोपर्यंत हे कपल गोल्स मीट नाही होऊ शकत. सो प्रायोरिटाईज करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे डिसिजन्स घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं एकच वाक्य सांगते, वन साईज फिट्स ऑल हे फायनान्समध्ये होऊ नाही शकत. कारण आम्ही घर प्रायोरिटाईज केलं म्हणून तुम्ही घर प्रायोरिटाईज करायला पाहिजे असं नाही होऊ शकत. तुझ्यासाठी कार प्रायोरिटी असू शकते, माझ्यासाठी घर प्रायोरिटी असू शकतं. सो प्रत्येकाने ते कपलनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे सेव्ह अप केलं पाहिजे. आणि घर गाडी झालं, आता सगळ्यात महत्वाचं 2-3 वर्ष झाली तसं आपण आलंच लक्षात मला, गोड बातमी येणार आहे वाटतं. असं म्हणायला लागतात लोक, विचारायला लागतात की अरे काय मग आता काय, आता पाळणा हल्ला पाहिजे वगैरे. आणि मग पाळणा हलायला लागला की सगळ्यांना ना भीती वाटायला लागते की अरे डोक्यातली कॅल्क्युलेशन हलायला लागतात.
काय म्हणतात त्याला, मॅटर्निटी आलं, मग त्याचा खर्च आला, 1,00,000-1.5 लाख रुपये हॉस्पिटलचे पैसे आले, त्याच्यानंतर त्या लहान बाळाला आया ठेवायची, मग त्याचा एक कुठल्याही शहरात गेला तर किमान 15,000 ते 20,000 रुपये ती बाई घेते दिवसभर, कारण तुम्ही दोघं जॉब करताय तर तुम्हाला हेल्प लागणार आहे. मग ते एज्युकेशन, ते 1 लाख रुपये आजकाल प्री प्रायमरीच्याच फिया येतात, 4-4 लाख रुपये फी, असं सगळं आकडे ऐकून मलाच भीती, मीच बोलतो हे घाम फुटायला लागतो. मग तुझ्या अगदी असं डायरेक्ट दिल से प्रश्न येतोय असं मला वाटतंय. म्हणजे दाढी पांडे. सो येस, सो ह्या प्रश्नाबद्दल कॉन्व्हर्सेशन कसे करायचे आणि कॉल्स कसे करायचे, कारण ह्याच्याबद्दल भीती खूप आहे. म्हणजे भीती म्हणून ठीक आहे, पण ह्याच्यात एक तर आहे बऱ्याच जणांना, म्हणजे हा प्रश्न, हा आजचा मुद्दा नाही की मूल जन्माला यायला पाहिजे नाही पाहिजे, तुम्ही दत्तक घ्या, हा सगळा वेगळा मुद्दा. मला मूल जन्माला घालायचंय, मला ते कधी घालायचं, कारण त्याच्यासाठी मग मी सेव्ह करू का, मग सेव्ह केलं तर मग 34-35 वर्ष मग प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन, ह्या सगळ्यात फायनान्शियल गणित खूप महत्वाचं आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारतो. अगदी अगदी. आम्ही कसं प्लॅन केलं हे सांगते. लग्न झाल्या झाल्या हे तर माहिती होतं की 2 वर्षात न का होईना, 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात, वॉट एव्हर, मूल तर हवं होतं आम्हाला, दोघांना हवं होतं, राईट. मग असे काही इन्शुरन्स प्लॅन्स असतात की ज्याच्यात मॅटर्निटी बेनिफिट्स इन्क्लुडेड असतात. फक्त त्याच्यात काही वेळेला क्लॉज असतो की इन्शुरन्स घेतल्यापासून वेटिंग पिरियड म्हणाला. वेटिंग पिरियड म्हणजे आज तुम्ही इन्शुरन्स घेतला आणि 1 वर्षात मूल झालं तर चालणार नाही, 2 वर्षात झालं तर चालणार नाही, वॉटेवर. आणि आजकाल आय थिंक मेजॉरिटी ऑफ द कपल्स प्लॅनच करतात की नाही आम्हाला 2 वर्ष नकोच आहे, 3 वर्ष नकोच आहे, वॉटेवर. ओके. सो अक्षयच्या एम्प्लॉयरची जी इन्शुरन्स पॉलिसी होती त्याच्यात मॅटर्निटी बेनिफिट इन्क्लुडेड होता, आम्ही चेक केलं होतं. ओके. लग्नानंतर 2 वर्षांनी आम्हाला मुलगा झाला आणि त्याच्यामुळे आय थिंक माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आणि जो काय वॉट एव्हर तेव्हा काहीतरी 50-60 हजार खर्च आला, त्याच्यातला 40,000 इन्शुरन्स कंपनीने दिला. सो अक्षरशः फ्री डिलिव्हरीच झाल्यासारखं झालं माझं. 10,000 इज ॲज गुड एज नथिंग, त्याच्यातच झालं. सो तेवढे तर हातात ठेवतात. वा क्या बात आहे. सो याच्यात तुम्ही पहिली गोष्ट ॲज अ कपल काय चेक केलं पाहिजे की इन्शुरन्समध्ये हे कव्हर्ड आहे का, असेल उत्तम, नसेल आधी मॅटर्निटीवाला इन्शुरन्स तुम्ही घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही म्हणजे लग्न झाल्या झाल्या तुम्ही वन ऑफ द फर्स्ट स्टेप्स हे करू शकता की मॅटर्निटी इन्शुरन्स कव्हर्ड आहे का नाही याच्यात. तर तो वेटिंग पिरियड म्हणजे तिथपासूनच पहिला सुरू होईल तुमचा, म्हणजे त्याच्या पुढे नको तुम्ही. वेडिंग गिफ्ट म्हणून छान आहे. वा वा क्या बात आहे. लग्नाचा सीझन आहे म्हणून मी सांगून जे कोण इन्शुरर्स आहेत त्यांच्यासाठी तुमच्यासाठी बिझनेस आयडिया आत्ताच आम्ही एक तुमच्यासाठी दिलेली आहे बघा. सेकंड थिंग, ही भीती काढा डोक्यातनं की बाळ जन्माला घालणं म्हणजे तुम्हाला भयंकर खर्च येणार आहेत. ही भीती पहिली मनातनं काढली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल का खर्च नाही का लागत, आजकाल डायपर्समध्येच एवढा खर्च होतो, मग ते प्रॅममध्ये खर्च होतो, मग त्याचे कपडे. तुम्हाला खरं सांगू का की हे तुम्ही किती खर्च करायचा आहे तो तुम्ही एक ठरवायला लागतो. ओके. ठीक आहे, डायपर्स बिपर आजकाल कोणीच काही लंगोटी वगैरे घालणार नाही एका पॉईंट नंतर, ठीक आहे, अगदीच तानं बाळ असताना ठीक आहे, बट थोडं नंतर सगळेच कन्व्हिनियन्ससाठी नका विना डायपर्स घालतात. पण मग त्याला ते प्लेजिमच पाहिजे का, ते पण असतं ना, प्लेजिम असतं, मग ते बाउन्सर असतं एक वेगळं, मग ते प्रॅम असतं, बापरे मला काटाला हे सगळं, मग सगळं बाबा गाडी. मी काहीही विकत नव्हतं आणलं याच्यातलं. मग आपले हर एक फ्रेंड जरुरी होत आहे. हे जे काय एअरटेलनी टॅगलाईन आणलेली आहे ती मी सगळीकडे वापरली. जे काय मोठे मित्रमैत्रिणी होते माझे, तुमचा प्रॅम मला पाहिजे. मी पाळणा सुद्धा विकत नव्हता आणला. माझ्या एका मैत्रिणीचा पाळणा आणला होता तिने तिच्या. खरं सांगू का, हे सगळे 2 किंवा 3 महिन्यांचे लाड असतात. ते बाळही कंटाळतं एका पॉईंटला पाळण्याला. मग तो आपण अगदी हौशीने आणलेला पाळणा आता कुठं ठेवायचा हा प्रश्न. जेव्हा मी तिच्याकडनं घेऊन आले ती म्हटली हा घरातली अडगळ गेली आणि एका अटीवर तिने मला दिला की तो परत मला नाही द्यायचा, तुझी कुठली मैत्रीण प्रेग्नंट झाली. सो तो पाळणा ना कमीत कमी 10 ते 12 मैत्रिणींनी वापरला असेल माझ्या. आणि असाच परत मी पण तेच सांगितलं माझ्याकडे परत नाही द्यायचा, समोर पास ऑन करा. मी पाळणा विकत नव्हता आणला, मी बाबागाडी विकत नव्हती आणली, मी ते बाउन्सर काय काय जास्त टिक 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 ते विकत नव्हतं आणलं. प्लेजिम पण त्याच्या बारशात गिफ्ट आलं होतं, मी ह्यातलं काही विकत नाही आणलं. ओके. तुम्ही फक्त एवढंच काय चेक करता की कुठं बाळाच्या हेल्थसाठी तर ते काय प्रॉब्लेमॅटिक नाही आहे ना. एस्पेशली म्हणजे जे काय कपडे असतील, कपड्यांना काही पालक कम्फर्टेबल नसतात, विच इज ॲब्सोल्युटली अंडरस्टँडेबल की ज्या घरातनं ते कपडे आलेले आहेत की तिथं तेवढी क्लेनलीनेस होता नव्हता काय वॉट एव्हर. सो इवन प्रॅम्स म्हणा आजकाल सगळं तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता, त्याला काही नाही. आणि तर स्वच्छ करायची कॉस्ट काहीच नसते, म्हणजे तुम्ही अगदी फार फॅन्सी टेक्निक्सनी स्वच्छ केलं तरी सुद्धा ते करून घ्या. कपडे
परत मी म्हटलं असं ते तुमच्या कम्फर्टनुसार आहे, ते तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट मग मी बाबा गाडीचं जे मगाशी एक उदाहरण जे देत होते ना, बाबा गाडीत मी माझंही स्वतःच असं झालं होतं की मी मैत्रिणीकडनं आणली तर हौशीने, पण पुण्यात गर्दी एवढी की भीतीच वाटते की त्या बाबा गाडीत बाळाला बसवावं का नाही. सो बाळ कडेवर आणि बाबा गाडी हातात, अशीच मी बऱ्याच वेळेला मेघला घेऊन फिरलेली आहे. सो परत तुम्ही घ्यायला पाहिजे. माझ्या काही मैत्रिणी म्हणतात की अमुक ब्रँडचे ना द वेअर इज सो कम्फर्टेबल अँड यू नीड दॅट फॉर द बेबी. तुम्ही किती खर्च करणार आहे आणि काय त्या बेबीला कम्फर्टेबल काही नाही. चांगलं 100% कॉटनचं असलं की ते कम्फर्टेबलच असणार आहे. मग तो तर ब्रँडेड किती आणायचं आहे ते तुमच्यावर आहे ना. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, हे लोक अति ब्रँडेड काहीतरी गोष्टी आणतात आणि ते सांगतात बाळाचा खर्च ना साधारण 50,000 बाळावरच जातात. की झालं, नवीन लग्न झालेले कपल्स म्हणतात 50,000 बाळाचाच खर्च येणार आहे, जाऊ दे आपण पोस्टपोन करू डिसिजन. इट्स अप टू यू, तुम्ही किती खर्च करणार आहे. खरं म्हणजे मी माझ्या भाचीला बर्थडेला आम्ही गिफ्ट घ्यायला गेलो आणि असं की 3 आणि 4,000चा एक बर्थडेचा ड्रेस, म्हणलं माझा नाही येत. करेक्ट. सो ह्या गोष्टी आय थिंक परत कपल्सनी परत एकत्र बसून ठरवण्याच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तुम्हाला महिन्याचा आजकाल बरे फोटोशूट्स आणि हे 1 महिन्याचा फोटोशूट, 2 महिन्याचा फोटोशूट, हे पण मी खूप बघितलं. असं वाटतं अशी मी काहीच नाही केलं मेकसाठी असं वाटतं मला. पण ठीक आहे, तेवढ्यापुरती आणा एक ड्रेस, त्याच्यात असं किती खर्च होणार आहे. सो टेक लॉजिकल डिसिजन्स, डोंट टेक इमोशनल डिसिजन्स एव्हरी टाईम. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. मग मूल थोडंसं मोठं झालं. आता प्रश्न पडला की त्याच्यासाठी एक कोणी केअरटेकर ठेवायची का नाही काय. परत तुम्ही तिथं प्रॅक्टिकल डिसिजन्स घेतली पाहिजेत. मी खूप भाग्यवान आहे, आम्ही एकत्र राहतो, सासू सासऱ्यांबरोबर राहतो. सो आम्हाला कधी हा प्रश्न नाही पडला, कारण सासूबाई आणि सासऱ्यांनी पण खूप मेजर सपोर्ट केलेला आहे आम्हाला या गोष्टीत. कधीच आम्हाला बाळाला कुठं ठेवायला नाही लागलं. बट आम्हीच जेव्हा मुलगा 1.5 वर्षाचा झाला तेव्हा आम्हीच हे एक डिसिजन घेतलं की पूर्ण वेळ सासू सासऱ्यांकडे नको. का, कारण त्यांचंही आयुष्य आहे ना, त्यांनाही बाहेर जाता आलं पाहिजे, त्यांनाही त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा काही नाही, त्यांना घरात स्वस्थ एकट्याला बसायचं आहे. तरी मग आम्ही मुलाला 3 तास एका डे केअरमध्ये ठेवलं होतं. ठीक आहे, तिथनं त्याची सुरुवात झाली. 3 तास नका होईना, त्यांनाही थोडासा ब्रीदर मिळायचा, तोही जरा 4 ठिकाणी. आणि मग 3 तासांचं डे केअर स्वस्त पडतं ॲज कम्पेअर्ड टू 24 तास बाई. येस. सो तो तुम्ही एक इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकता की पाळणा घरात कसं शेवटी ती फिक्स्ड कॉस्ट असते ना पाळणा घराची. घरी बाई ठेवायची बाळ सांभाळायला का पाळणाघर, तर ऑब्व्हियसली पाळणाघर स्वस्त पडेल. सो चेकआउट सम ऑप्शन्स की जवळच्या जवळ पाळणाघर आहे ते तुम्ही करू शकता. थोडंसं शोधल्याने गोष्टी कमी होऊ शकतात. 100% होऊ शकतात. राईट. घरी आई वडील सपोर्ट करत असतील तर नथिंग लाईक इट, ठेवा त्यांच्याकडे. बऱ्याच वेळेला मुला मुलींनाही असं वाटतं की बापरे त्यांच्यावर कुठं जबाबदारी द्यायची, बट त्यांच्यासाठी पण नातू किंवा त्यांचंच नातू किंवा त्यांचीच नात आहे, ते आवडीने सांभाळतील. मी म्हणलं असं पूर्ण वेळ नका करू. आम्ही जसं केलं 3 तास पाळणाघरात ठेवा, 3 तास 4 तास त्यांच्याकडे ठेवा आणि मग इफ दॅट कॅन बी वर्कड आउट, नथिंग लाईक इट. तुमचे पैसेही वाचतील त्याच्यात आणि आजी आजोबा पण आवडीने करतील. अजून थोडं बाळ मोठं झालं, शाळा. आणि मी जे ऐकते ना की IB स्कूल्स 2-2 लाख फी आहेत रे. मग कसं काय बाळ, आम्ही त्याच्यापेक्षा जन्मालाच नाही घालत, एवढे फी आम्हाला परवडणार नाही. IB स्कूलमध्ये गेल्यावरच बाळ शहाणं होणार आहे का तुमचं. म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांची मुलं IB स्कूल्समध्ये जातात आणि मी त्यांचं कॉन्व्हर्सेशन्स ऐकली आहेत. तर एवढं टिंगरं ते पोरगं, आणि ते माझ्या मैत्रिणीला सांगत होता, मम्मा आय वॉन्ट माय बर्थडे टू बी सेलिब्रेटेड इन JW मॅरिएट. म्हणा तुला स्वतःचं शेंगूड पुसतायत आणि तू म्हणतो आय वॉन्ट इन JW मॅरिएट. का, कशासाठी. मी माझ्या मुलाला SSCच्या शाळेत टाकलेलं आहे. इंग्लिश मीडियम आहे पण SSCच्या शाळेत आहे. 40,000 फी आहे. मला 2 लाख परवडेल का, 100% परवडेल. पण मी नाही घालत आहे त्याला. मला नाही वाटत की तो IB स्कूलमध्ये गेल्यावरच हुशार होईल. SSC शाळेमध्ये सुद्धा मुलं हुशार होतात, म्युन्सिपाल्टीच्या शाळेतनं हुशार होऊ शकतात मुलं. पण म्हणून मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत घालायचं का, अगेन दॅट्स अ क्वेश्चन. आयडियली मग जे पालक डिसेंट इनफ कमवत आहेत ते नाही घेणार हा डिसिजन. ती वाईट चांगला ह्याच्यात मी डिबेटमध्ये जात नाही. बट मी ॲक्च्युली मी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी माझ्या मुलाला घातलं. हां, मग तुम्ही त्याला हुशार कसं करणार. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला बसवा, त्याच्या फी 1-2 हजार रुपयाच असतात, ते परवडतात. सो मला त्याचं मॅथ्स चांगलं आहे, मी त्याला प्रत्येक ज्या मॅथ्सच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याला मी बसवते. सो शक्य आहे. ज्या पालकांचं असं असतं ना, मला लहानपणी नाही मिळालं ना, मी सगळं माझ्या मुलाला देणार आहे. का सगळं एकदम दिलं पाहिजे. त्या मुलालाही एक समज असू देत
की सगळं फुकट नाही मिळत. आईबापही दिवस रात्र कष्ट करतायत तेव्हा त्यांना हा पैसा मिळतोय. माझा मुलगा मला परवा म्हणत होता की आई तुम्ही बिझनेस क्लासमध्ये जाऊन आला, तुम्ही मला कधी बिझनेस क्लास नाही नेलं. म्हणलं ऐक ना, मी वयाच्या 32व्या वर्षी बिझनेस क्लास फ्लाय केला आयुष्यात पहिल्यांदा, तेही मी स्वतः कमवले, मी सेव्ह केलं. ते माझ्यासाठी एक लक्झरी होतं, मी त्याच्यासाठी सेव्ह करून मग बिझनेस क्लास फ्लाय केलं. म्हणलं तू काय केलंयस? तुझ्याकडनं कमवण्याची अपेक्षा 100% नाही, पण चांगले मार्क पाड, मग मी तुला विचार करीन बिझनेस क्लास न्यायचा का नाही. आजकाल ना पालकांना ही सवय झालेली आहे की मुलांना तोंडातनं शब्द पडला की द्यायची. सर्विंग इट ऑन प्लॅटर. आय डोंट अग्री टू दॅट. आपल्या आईवडिलांनी काय केलं रे, कायम हे सांगायचे तू चांगले मार्क पाड मग तुला देतो. त्यांना ते मिळू देत ना की मी काहीतरी एफर्ट टाकले, मी आय हॅव अर्न्ड दॅट, इट वॉज नॉट सर्व्ड ऑन माय प्लॅटर फॉर फ्री. मुलांना कळू देत, त्यांनाही कष्ट केल्यावर मगच मिळणार आहे. नाहीतर सगळंच जर आयतं मिळायची सवय लागली ना तर मग त्यांची मेंटॅलिटी पण तशीच होते. त्यांना कळू देत की कष्ट केल्यावरच मगच मिळतं. ती पालकांवरती जबाबदारी आहे त्यांना तसं घडवण्याची. म्हणून मी नाही त्याला काही, देर आर नो फ्री लंचेस इन द वर्ल्ड, हे मी त्याला अगदी स्पेसिफिक सांगते. राईट. आणि याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो इन्व्हेस्टमेंटचा. मग इन्व्हेस्ट करताना अगेन सुरुवातीला, लग्नाच्या सुरुवातीला ह्या ज्या आपण गोष्टी म्हणालो की घर असेल, मुलाचं शिक्षण असेल, ह्याच्या पर्स्पेक्टिव्हनी काही इन्व्हेस्टमेंट कराव्यात का, आणि त्याच्यासाठी करताना कुठल्या वेगळ्या इन्व्हेस्टमेंट चूज कराव्यात का? करेक्ट. ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले खुश होतात म्युच्युअल फंडचे ज्यांना टार्गेट्स असतात की अमुक अमुक एवढे तुम्ही प्लॅन सेल करायला पाहिजेत, किंवा इन्शुरन्स पॉलिसीज लिंक्ड विथ इन्व्हेस्टमेंट्स वगैरे जे असतात. हां, की चाइल्ड प्लॅन, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन, चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅन, चिल्ड्रन मॅरेज प्लॅन आणि अमुक तमुक. ह्या इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कधीच एकत्र नसल्या पाहिजेत. इन्शुरन्स वेगळा पाहिजे, इन्व्हेस्टमेंट्स वेगळ्या पाहिजे. मग तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी कसे सेव्ह अप करू शकतात? सिम्पल आहे, म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करा. ओके. कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये तर मी कुठल्याही कंपनीचं नाव नाही घेत, पण एक इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणून प्रकार असतो, निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड. त्याच्यात जरी तुम्ही गुंतवणूक सुरू केली ना तरी साधारण एक 12% परतावा ॲव्हरेज म्हणते मी, कधी 20% मिळेल, कधी -60 मिळेल, दरवर्षी डिफर होईल, बट एक ॲव्हरेज तुम्ही बघितला तर 12% परतावा मिळतो निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंडवरती. त्याच्यात तुम्ही गुंतवणूक सुरू करा. 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू होऊ शकते. आता किती गुंतवायचं तर मगाशी मी म्हटलं तसं 50-30-20 प्रमाणे 20% मिनिमम गुंतवणूक तुमची झालीच पाहिजे. हायर द बेटर. जेवढी जास्ती तेवढं तुम्ही फास्ट तुमचे गोल्स अचीव्ह करता. ओके. त्याच्यात एक फायर कॉन्सेप्ट तू कदाचित जर ऐकलं असेल तर, फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. तर त्याच्यात मी रिटायर अर्लीच्या भागावर नाही बोलत, मी कधीच नाही बोलत, मला नाही आवडत, पण मला फायनान्शियल इंडिपेंडन्स कॉन्सेप्ट आवडते. ॲब्सोल्युटली. राईट. म्हणजे मी काय म्हणते, तुम्ही काम केलं पाहिजे कारण तुम्हाला आवडतं म्हणून, काम करायला लागतं म्हणून नाही करायला लागलं पाहिजे. राईट. सो हे फायनान्शियल इंडिपेंडन्स तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही काटकसरीने जगा ना. थोडं काटकसर करायला हरकत नाही. मी असं नाही म्हणत की फारच फ्रुगली, फारच चिंदीगिरी करा, बट जेवढे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकाल ना, चाइल्ड्स प्लॅनमध्ये म्हणा, चिल्ड्रनचं एज्युकेशन असेल, मॅरेज असेल, जर तुम्ही सुरुवात केली असेल 2000 रुपये SIPनी, पुढच्या वर्षी 2200 करा, त्याच्या पुढच्या वर्षी 2000, 4000, 2400 समथिंग, बेसिकली 10% टॉपअप करत राहा. ओके. किंवा सिम्पल 2000, 2500, 3000, 3500 असं वाढवत राहा. तुमचं इन्कम वाढतात तसं तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स पण वाढल्याच पाहिजेत. आपोआप मोठा कॉर्पस तयार होईल आणि तुम्ही ते गिफ्ट करू शकाल तुमच्या मुलाला. आणि त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन करा. म्हणजे बाबा काय, फॉर एक्झाम्पल मूल कितव्या वर्ष, एक साधारण प्लॅन केलं की आपल्याला 5 वर्षांतर मुलं व्हायचं, त्याच्यानुसार SIP करा. करेक्ट. ओके. आणि हे सगळे कॅल्क्युलेटर्स फ्री अवेलेबल असतात ऑनलाईन. ओके. त्याच्या सहज तुम्ही त्या कॅल्क्युलेटरवरती गेला तरी आपोआप तुम्हाला ते कळेल किती पैसे तुम्हाला सेव्ह अप केले पाहिजे. आणि एक होतं ना की तुम्ही आधीचे इन्व्हेस्टमेंट्स असतात, मग तुम्ही लग्नानंतर हेल्थ इन्शुरन्स घेता, हे करता, पण एक समजा आपण काही एक टू डू लिस्ट किंवा एक डूज अँड डोंट्सची लिस्ट देऊ शकलो की ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत ॲज अ कपल म्हणून कोणीही, की आपण ॲज अ कपल आपण फायनान्शियली त्या फायनान्शियल गोल्सकडे पोहोचण्यासाठी योग्य मार्गावर आहोत का, असं काही आपण टू डू लिस्ट देऊ शकतो का प्रत्येक कपलला, की बाबा ह्या गोष्टी, हां बाबा आमच्याकडे हे आहे, हे आहे, हे आहे, ओके, हे नाही आहे, आता हे केलं पाहिजे. इमर्जन्सी फंड तर दोघांचं मिळून पाहिजेच आहे, तो तर एक मस्ट असतो. म्हणजे कारण कोणाची नोकरी कधी जाईल काहीच सांगता येत नाही. सो आपण टिपिकली जे म्हणतो की 6 महिन्यांचा तुमचा केवढा खर्च असेल तो आयदर सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा FDच्या स्वरूपात तो तुमच्याकडे असलाच पाहिजे. म्हणजे कोणाची नोकरी केली तरी टेन्शन नाही येत, तुमच्याकडे तेवढा कॉर्पस आहे. सो ते तुमच्या चेकलिस्टमध्ये हवं. इन्शुरन्स मगाशी जे आपण म्हटलं ते तुमच्या चेकलिस्टमध्ये हवं.
या 2 गोष्टी असतील ना की तुमची बेसिक शॉर्ट टर्म. सगळ्यांना भीती काय असते माहिती आहे का शार्दूल? अचानक काही झालं तर. हीच मेन भीती हीच आहे ना. सो अचानक काही झालं तर मध्ये काय होऊ शकतं? अचानक नोकरी गेली तर इमर्जन्सी फंड आहे. अचानक काही ॲक्सिडेंट झालं तर हेल्थ इन्शुरन्स आहे. अचानक अनफॉर्च्युनेटली कोणाची डेथ झाली, लाईफ इन्शुरन्स आहे. हे सगळं ऑल अचानक ह्याच्यात कव्हर झाले. मग बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स येतात की ह्या सगळ्या तुमच्या लॉंग टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म गोलसाठी झाले. त्याच्यासाठी मग तुम्ही गोल ठरवता आणि गोलप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये टाकता किंवा स्टॉक्समध्ये टाकता किंवा गोल्डमध्ये टाकता, जे काय तुमचं प्रेफर्ड आहे इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यू. सो ती तुमची चेकलिस्ट तुमच्या गोल्सप्रमाणे तुमची ती पुढची चेकलिस्ट आहे. पहिली तुमची चेकलिस्टमध्ये मी म्हटलं इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स, हे झालं की बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स पुढे टक येत राहतात बेस्ड ऑन युअर गोल्स. आणि हा इमर्जन्सी फंड बद्दल ॲज यू सेड की इधर ते सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये असले पाहिजे, पण सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये काय होतं आपल्याकडनं खर्च होण्याची भीती असते. आणि FD म्हणालीस, पण फिन इन्फ्लुएन्सर त्याच्यासमोर करतोय. पण मोस्टली आय नो यू डोंट लाईक दॅट वर्ड, बट मोस्टली हे फिन इन्फ्लुएन्सर हे म्हणतात की अरे FD म्हणजे एकतर फेमस आहे की FD सगळ्यात वाईट आहे. FD सगळ्यात आवडतं कार्टाय ज्याला मारायला आवडतं यूट्यूबवरती, दॅट इज FD. आणि यू सेड FD करा. हो, खूप अनफॉर्च्युनेट आहे जेव्हा फायनान्स इन्फ्लुएन्सर्स म्हणतात की FD करू नका. अतिशय चुकीचा सल्ला आहे असं मी म्हणेन. FD कधी असावी हे मी सांगते. जेव्हा तुम्हाला तो पैसा 1 वर्षाच्या आत लागणार आहे. उदाहरणार्थ आपला इमर्जन्सी फंड, कारण आपण 6 महिन्याचा फंड तयार करतोय आणि इमर्जन्सी कधीही येऊ शकते ना, म्हणून तर 1 वर्षाच्या आत लागणारा पैसा आहे तो तुमचा FD मध्येच असला पाहिजे. तू विचार कर ना की तू स्टॉक्समध्ये जर पैसे गुंतवले असतील आणि तो काल का परवा काहीतरी HMPV व्हायरस का काय ते आणि लगेचच मार्केट 300-400 पॉईंटनी पडलं आणि हा तुमचा पैसा इमर्जन्सी फंडमध्ये असता तर, इमर्जन्सी फंडचा स्टॉक मार्केटमध्ये असता तर कसं चालेल? सो जेव्हा इमर्जन्सी फंड आहे ना, तिथं रिटर्न्स हा विषयच नसतो. तिथं सेफ्टी आणि लिक्विडिटी हा महत्त्वाचा मुद्दा असतो. सेफ्टी म्हणजे काय? उद्या ही बँक बुडली तर असं नाही पाहिजे. म्हणून मी कायम सांगते की कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये नाही. सिम्पल ना. का? कारण त्यांच्याकडे 5 लाखापर्यंतचा जो कंपल्सरी जो इन्शुरन्स बँकांना घ्यायला लागतो तो नसतो कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये. सो SBI बुडली तर असा तुम्ही प्रश्नच नाही विचारू शकत, किंवा ICICI HDFC बुडली तर मग काय देशच बुडायला वेळ नाही लागणार. SBI बुडली तर, राईट? सो चक्क SBIमध्ये किंवा कुठली तुमची आवडतीची नॅशनलाइज्ड बँक म्हणा, आवडतीची प्रायव्हेट सेक्टर मोठी बँक म्हणा, तिथे तुमचा इमर्जन्सी फंड FDमध्ये पार्ट पाहिजे. सेफ्टी आहे का? 100% आहे. लिक्विडिटी आहे का? हो, मी रात्री अपरात्रीसुद्धा माझ्या ॲपवरनं पटकन FD मोडून सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले आणि मी ते वापरू शकले पाहिजे. बरोबर, काहीच हरकत नाही. सो FD हवी, 100% हवी. कशासाठी हवी? शॉर्ट टर्म नीडसाठी हवी. फायनान्स इन्फ्लुएन्सरचं कधी बरोबर असेल हे मी सांगते. जे आपण मगाशी म्हणत होतो, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत आणि म्हणून मी FD करतोय. रॉंग. कारण FD तुम्हाला देत आहे 6% आणि महागाई पण 6% किंवा कदाचित जास्तीने वाढते. तुम्ही लॉंग टर्म गोल्स त्यांनी कधीच अचीव्ह नाही करू शकत. सो FD लॉंग टर्म गोलसाठी प्रचंड चुकीचे आणि FD शॉर्ट टर्म गोलसाठी तेवढीच बरोबर आहे. FD ॲज अ सेव्हिंग म्हणून बघितलं पाहिजे, नॉट ॲज अन इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं. नॉट ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म ओके. ॲज अ शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जे तुमच्या गरजांना, रातोरात येणाऱ्या गरजांसाठी उपयोग पडेल, त्याच्यासाठी FD हवी. आणि ह्या सगळ्या झालं की आपण काटकसरीने राहिलं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. पण एक आता एक योलो असं असतं, योलो ओनली वन्स. आणि हे पटतं पण, म्हणजे मी त्या टर्मची खूप चेष्टा करायचो, पण असं होतं की आता आपण 32-33 झालं, आत्ता नाही एन्जॉय केलं तर मग कधी करणार एन्जॉय? आणि मग त्याच्यामध्ये द्विधा अवस्था होते की फॉरेन ट्रिपला जायचं आहे किंवा काहीतरी छान ते कुठलं तरी एक रेस्टॉरंट जिथे 3 महिने वेटिंग असतं तिथं जाऊन खायचं आहे, असं वगैरे सगळं होतं. तर ह्या गोष्टींच्या खर्चाचं कसं करावं? 30%. 50-30 मग 30 त्याच्यासाठीच आहे ना. म्हणजे कुठल्या तरी पिक्चरमध्ये होतं की 80 साल का होने के बाद फिर मैं नहीं बोलना चाहती की काश मैंने ये किया होता. ते कोणालाच नाही म्हणायचं आहे काश मैंने ये किया होता. आता म्हणजे माझं पण तसंच आहे की आम्हाला पण, मी लग्न होईस्तोपर्यंत फॉरेनला कधी गेले नव्हते. लग्नाचं आमच्या दोघांचंही ते एक आवडीच, तो पण गेला नव्हता कधी फॉरेनला. सो आम्ही ठरवलं तर अरे फॉरेनला जायला पाहिजे. मग आम्ही त्याच्यासाठी काही पैसे बाजूला काढायला सुरुवात केली आणि जेव्हा आम्ही तिकीट काढलं आम्ही फॉरेनला जायचं, तेव्हा ते इतकं आम्हाला एक म्हणजे ना काहीतरी जग जिंकल्याचं फिलिंग आलं होतं. का? कारण आम्ही प्लॅन केलं आणि प्लॅन करून मग आम्ही ती फॉरेन ट्रिप अकम्प्लिश केली. सो फॉरेन ट्रिपला जाणं चुकीचं अजिबात नाही आहे, पण
स्पॉन्टेनियस, अरे आपण फॉरेन ट्रिप प्लॅन करू, मग तुमचे जे काय सेव्हिंगमध्ये पैसे आहेत, जे काय FD आहेत ते मोडून जाणे हे चुकीची गोष्ट आहे. ओके. तुम्ही 30-30% सेव्ह अप करा आणि मग तुम्ही फॉरेनला जा, जरूर जा, तुमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये खायचं जरूर खा, पण कुठेही ते करताना गिल्ट नाही आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला ती अकम्प्लिशमेंट वाटली पाहिजे. तेव्हा इंस्टाग्रामवर जरूर फोटो टाका आणि कॅप्शनमध्ये लिहा की आय सेव्ड फॉर इट विथ डिसिप्लिन अँड आय एम एन्जॉईंग द बेनिफिट्स ऑफ बिंग अ डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टर. असं जर कोणी केलं तर का नाही? त्यांनी तुम्ही प्रेरणा द्याल इतरांना की तुम्ही शिस्तीत सेव्ह करा आणि मग एन्जॉय करा. बाय नॉट? डिसिप्लिन आणि इन्व्हेस्ट हे शब्द ऐकलं ते मला एक गोष्ट मला तुझ्याबद्दल खूपच आवडते, स्पेशली लक्षात राहतात तुझे सगळे व्हिडिओज, कारण तुझे जे टॅगलाईन्स, हुकलाईन्स आहेत अशा त्या हर दोस्त जरुरी आहे, तसं हर घर इन्व्हेस्टर नावाचं एक तुझं इनिशिएटिव्ह आहे. मला ते पण समजून घ्यायचं, कारण का आता आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट बोलतोय तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, एस्पेशली कपल्सच्या बाबतीत. करेक्ट. अजूनही अनफॉर्च्युनेटली मुलंच डिसिजन्स घेत आहेत इन्व्हेस्टमेंटबद्दल, किंवा आणि बऱ्याचशा ठिकाणी असं म्हणजे फॅमिलीजमध्ये किंवा अगदी जिथे मुलं मुली आहेत, सगळे कमवत आहेत आणि कॉन्व्हर्सेशन झालं तर मुलं बोलायला लागतात शेअर मार्केटबद्दल आणि मुली वेगळ्या गोष्टी, आणि हे अनफॉर्च्युनेट आहे. सो तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंटबद्दल काय पद्धतीने चालू केलं पाहिजे? हर घर इन्व्हेस्टमेंट डिस्कशन कैसे स्टार्ट होगा? करेक्ट. अगदी लेटेस्ट किस्सा सांगते. अगदी 3-4 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. वैशाली हॉटेल आम्हाला प्रचंड आवडतं. आम्ही कायम तिकडे बऱ्याच वेळा तिकडे पडीक असतो आणि वेटिंगला तर थांबायलाच लागतं. सो वेटिंगला थांबवतात. हो ना, अरे ओळख असेल तर बघ ना काहीतरी. तर असंच मी आणि अक्षय दोघंही आम्ही तिकडे बाहेर वेटिंगमध्ये थांबलो होतो. तर दोघी मुली अचानक आल्या आणि त्यांना असं ते बऱ्याच वेळेला ओ माय गॉड फॅक्टर येतो की रचना रानडे. हो मीच. मला इतकं छान वाटलं माहिती आहे, त्यांनी एक वाक्य सांगितलं. त्या म्हणल्या आम्ही दोघी मैत्रिणी आहोत पण वी बॉन्डेड ओव्हर स्टॉक्स. वाव. अगदी ताजा किस्सा आहे हा. म्हणजे मी ऐकूनच शॉक झाले आणि मला इतकं भारी वाटलं ते. ती म्हणली की आम्हाला म्हणजे जनरली मुलींचं जे कॉन्व्हर्सेशन येतं ना की शॉपिंगवरनं मुली एकमेकांबरोबर बॉन्ड करतात, मूव्ही कॉन्व्हर्सेशन्सवरनं बॉन्ड करतात, कॉफीवरनं बॉन्ड करतात, पण स्टॉक्सवरनं मुली बॉन्ड करतायत हे बघून ऐकून इतकं छान वाटलं. म्हटलं कसं काय म्हणजे? तर ती म्हणली की ही ॲक्च्युली माझी सिनियर आहे माझ्या ऑफिसमध्ये आणि ती तुमचा चॅनल फॉलो करायची. तिने तुमचा चॅनल फॉलो करून हळूहळू गुंतवायला सुरुवात केली. आधी म्युच्युअल फंड्समध्ये, मग आता हळूहळू स्टॉक्समध्ये गुंतवायला लागले. आणि ती म्हणली तिच्यापेक्षा ती काहीतरी दुसरी जी होती ती काहीतरी एक 3-4 वर्ष ज्युनियर आहे. आणि ती म्हणली की मी जेव्हा कमवायला लागले तेव्हा मला प्रश्न पडायला लागला, अरे आता पैसा तर येतोय पण मग पैसा नीट आपण नियोजनही केलं पाहिजे, त्याचं आपण चांगल्या पद्धतीने गुंतवणूक पण केली पाहिजे, मग काय करायचं? सो ती म्हणली मी हिच्याशी बोलायला लागले आणि तिने सांगितलं अगं रचनाचा चॅनल तू फॉलो कर, तिच्याकडनं तुला हळूहळू शिकायला मिळेल. आणि ती म्हणली आजकाल आम्ही जेव्हा टी ब्रेकला भेटतो ना आम्ही स्टॉक मार्केट डिस्कस करतो. वाव. म्हणलं वा, ह्याला म्हणायचं की कुठंतरी म्हणजे आपण जे आज कॉन्टेंट क्रिएटर्स काहीतरी जे करतोय त्याचं समाधान मिळतं ना शार्दूल, ते खूप छान वाटतं की आपण जे काय एक सुरुवात केली होती, ज्या विचाराने सुरुवात केली होती ते खरंच घडतंय, काही ना काही प्रमाणात घडतंय. हे जेव्हा कळतं ना खूप खूप सॅटिस्फॅक्शन. आय कॅन से की विचाराची विचारधारा झाली. कारण मी हा मुद्दा का विचारला सांगतो, कारण का अमुक तमुकचा ना 50% ऑडियन्स हा महिला आहेत आणि हे युट्यूबवरती खूप रेअरली घडतं. सो म्हणून मला हे स्पेशली परत एकदा त्याचबद्दल यायचं की एस्पेशली ज्या मिडल एजेड महिला आहेत त्या तर अजिबातच लक्ष देत नाहीत. तर त्यांना तू काही सांगू शकशील का आणि त्यांनी त्याच्याबद्दल सुरुवात कुठून करावी? कपलमध्येच बोलतो तर, कारण का बऱ्याचशा असतील कपल जे 40व्या वर्षी हे बघत असतील किंवा त्यांच्या आईसोबत हे डिस्कस करायचं, तर त्यांनी कुठून सुरुवात करावी? सुरुवात CA रचना रानडे असं यूट्यूबवर सर्च करायचं. इंग्रजी कम्फर्टेबल वाटत असेल तर इंग्रजी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं. आणि मराठी वाटत असेल तर पुढे मराठी पण आहे. मी सगळ्यांना ते सांगते की तुम्ही हळूहळू जेव्हा कॉन्टेंट कन्झ्युम करायला लागता, हळूहळू शिकायला लागता, त्याची आपोआप आवड निर्माण व्हायला लागते आणि मग हे काय ते काय असं आपल्याला प्रश्न पडायला लागतात. मी जेव्हा शिकायला सुरुवात केली स्टॉक मार्केट तेव्हा यूट्यूबच एक्झिस्ट नव्हतं रे करत. किती भीतीदायक हा प्रकार वाटतो ना की बापरे यूट्यूबच नाही आहे. सो सगळं लायब्ररीत जा, वाचा आणि शिका, प्रॅक्टिकली पैसे इन्व्हेस्ट करा, शिका. त्याच्याऐवजी आजकाल महिलांना ज्या होममेकर्स आहेत ते घर बसल्या, ज्या कुठे जॉब करतायत त्यांना घरी आल्यावर कोणी असो, होममेकर असो किंवा तुम्ही जॉब करणारे असो किंवा तुम्ही बिझनेसमन असाल, 15 मिनटं रोज सगळ्यांना सहज मिळू शकतात. एक व्हिडिओ बघायला सुरुवात करा, आपोआप कॉन्फिडन्स वाढेल. तुला त्याचाही एक किस्सा सांगते, महिलेचाच किस्सा आहे.
असे ना खूप जण फॅन्स भेटायला येतात. एक आर्मीमधला माणूस भेटायला आला मला. तो म्हणला मी जवान आहे आणि तो साताऱ्याच्या जवळ एक काहीतरी त्यांनी एक गाव सांगितलं. तो म्हणला आमचं 200 उमऱ्यांचं गाव आहे फक्त. आणि तो म्हणला माझी एवढीच तो काश्मीरमध्ये पोस्टेड होता. तो म्हणला मी सुट्टीवर घरी आलेलो आहे आणि तो म्हणला मला फक्त तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी गुगलवरती सर्च करून डायरेक्ट तुमच्या ऑफिसवर पोहोचलेलो आहे. तर माझी एकच रिक्वेस्ट आहे, माझ्या बायकोशी एकदा बोला, ती खूप मोठी फॅन आहे तुमची. म्हणलं बापरे. आणि त्यांनी काय सांगितलं, सुरुवातीला 200 उमऱ्यांचं गाव आहे फक्त. त्यांनी व्हिडिओ कॉल लावून दिला. त्याला त्याच्या बायकोचा आय थिंक वाढदिवस का काहीतरी होता म्हणून त्याला सरप्राईज द्यायचं होतं तिला. आणि जेव्हा तिने मला बघितलं फोनवरती ती इतकी खुश झाली. इतकं बसकं साधं घर होतं ते. ती जोरात ओरडायला लागली, वहिनी बाहेर या, सीए रचना रानडे फोनवर आहेत. त्या वहिनी खुश झाल्या. त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या 2 मिनटं. आणि हे झाल्यानंतर अक्षरशः त्या जवानाच्या डोळ्यात अश्रू आले होते की त्यांना तुम्हाला माहीत नाही तुम्ही काय केलं आमच्या गावात. मलाही कसं तरी झालं, कारण आपल्या नजरेत जवान म्हणजे एकदम असा डिसिप्लिन आणि एकदम असा कडक, तो इमोशनल होऊ शकतो असं वाटलं नाही. त्यांनी सांगितलं की आमच्या गावात सास बहूच्या सिरियलच्या पलीकडे कोणी जात नव्हतं. म्हणलं आमच्या गावातल्या सगळ्या बायका जेव्हापासून तुम्ही मराठी चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हापासून मराठी चॅनल बघतात आणि 100 रुपयाची SIP नका विना बऱ्याच महिलांनी सुरू केलेली आहे. क्या बात. सो करणं शक्य आहे का? नक्की शक्य आहे. मी कायम सांगते की एक ॲबिलिटी असते, एक विलिंगनेस असतं. ॲबिलिटी म्हणजे तुम्ही करू शकता का? सगळे करू शकता. पुढे करण्याची इच्छा आहे का? इच्छा असेल ना तर त्याला काहीही अवघड नाही आहे. मी म्हटलं असं तुम्हाला हवी आहे ती टर्म यूट्यूबवर टाका. जे शिकायचं ते यूट्यूबवर टाका. स्पेस बार रचना रानडे करा. म्हणजे सर्वात सोप्या पद्धतीने लोक शिकू शकतील. हे ध्येय होतं ज्यांनी मी हरघर इन्व्हेस्टर सुरू केलं. सुरुवातीला ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून केलं. आता मी हे ऑफलाईन इव्हेंट्सच्या माध्यमातून करते आहे. पुण्यात अर्थातच पहिली इव्हेंट घेतली. एक अंध त्या इव्हेंटला आला होता आणि तो म्हणला की मी म्हणलं तुम्ही माझा चॅनल कसं कॉन्टेंट. त्यामुळे काही नाही, तुम्ही इतकं चांगलं सांगता की मी पूर्ण तुम्ही जे काय बोलताय ते मी व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणलं ओ गॉड, एवढा काटा आला माझ्या अंगावर तेव्हा की म्हणजे परत तेच नाही, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. का तुम्ही किती एक्सक्युजेस काढाल, अजून काय एक्सक्यूज काढायचं आहे तुम्हाला. तुम्ही करायला सुरुवात करा, आरामात रस्ता सापडत जाईल. पुढची इव्हेंट आता मुंबईमध्ये 19 तारखेला आहे. सो हेच आहे की सुरुवात जरी पुणे मुंबईपासून केली असेल तरी हीच इच्छा आहे की अगदी Tier 2 मध्ये जाऊन Tier 3 मध्ये जाऊन सगळ्यांना एक लाईव्हला कम्फर्ट आला की आपोआप त्यांना अजून वाटतं की अरे नाही आता आपण करायलाच पाहिजे. सो ती एक इच्छा आहे हरघर इन्व्हेस्टरची. आणि खूप भाग्यवान आहे की मोदीजींना पण भेटायची संधी मिळाली मला आणि त्यांना मी हे हरघर इन्व्हेस्टरबद्दल सांगितलं की ही एक माझं इनिशिएटिव्ह आहे. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. सो छान वाटलं एकदम. आता सुरुवात करायची, घाबरायचं नाही असं म्हणाल्यानंतर त्याच वेळेला ना एक ॲज अ कपल म्हणून पण एक मला हे विचारावंसं वाटतं की खूप केऑस ऑफ इन्फॉर्मेशन पण आहे आजूबाजूला आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल माहिती मिळते आहे आणि तुझ्याच नावाने कित्येक जण काय पसरवतात हे तुलाही माहितीच आहे. पण फक्त शेवटी मला हे विचारायचं की आता कळलं काय काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, काय मेजर मिस्टेक्स होऊ शकतात आणि त्या टाळल्या पाहिजेत. कारण ज्याचा फटका, कारण का फायनान्सच्या बाबतीत चुकांचा फटका खूप मोठा असू शकतो. आणि आत्ता आपण ज्या प्रमाणात ऐकतोय आजूबाजूला लोक कोणत्या रोज कुठल्या ना कोणत्या स्कॅम मध्ये फसतायत किंवा हे होतात, तर कोणत्या चुका टाळल्या डिजिटल अरेस्ट वगैरे काय नवीन जे काय प्रकार आलेले आहेत. सिम्पल आहे. आता आजच माझी मेटाबरोबर मीटिंग झाली आणि ज्याच्यात मी त्यांना खूप सांगितलं की काय तुम्ही काय करताय, म्हणले एवढे फ्रॉड्स माझ्या नावाने होत आहेत, तुम्ही काय करताय. तर त्याच्यावर त्यांचं चालू आहे फेशियल रेकग्निशन टूल आणतायत अमुक. पण मी सगळ्यांना हेच सांगते की जेव्हा कुठलीही ॲड येते, आता सपोज चेहरा माझाच आहे, फोटो माझाच आहे, व्हिडिओ पण येतात माझे AIच्या माध्यमातून आणि डीप फेक टेक्नॉलॉजी म्हणून सगळं कोण माझे व्हिडिओजही आहेत ज्याच्यात मी लोकांना दिसतं असं की मी सांगते की हा स्टॉक 8 रुपयाला मी रेकमेंड केला होता आणि आता तो एवढा झाला. म्हणजे मी कुठलेही रेकमेंडेशन देतच नाही पहिली गोष्ट. सो माझ्या नावावरचे जे फ्रॉड्स आहेत त्याच्यासाठी तर खास सगळ्यांना सांगते जे कोण हा पॉडकास्ट बघतोय की कधीही तुम्हाला असं दिसलं की रचना रेकमेंडेशन देती आहे = ते माझं नाही. कुठलाही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायला सांगितला ती माझी ॲड नाही. मी ॲड्स रन करते, डेफिनेटली रन करते, पण ते फक्त 2च ठिकाणी रिडायरेक्ट करतात, rachanaranade.com किंवा rachanaranade.in वरती. या माझ्या वेबसाईट्स आहेत. ते सोडून कुठेही तिसरीकडे तुम्ही रिडायरेक्ट होत असाल = ती फ्रॉड ॲड आहे. आणि मी म्हटलं असं कुठलेही रेकमेंडेशन नाही, काहीच नाही. इतर फायनान्स इन्फ्लुएन्सर्सच्या पण ॲड्स बऱ्याच वेळा सर्व होतात आणि जिकडे तुम्हाला काहीतरी आमिष दाखवलं जातं ना म्हणजे हे काहीतरी फ्रॉड असणार हे लक्षात घ्या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कधीही
पटकन झटपट श्रीमंत, 25 दिन में पैसा डबल वगैरे असं काही आयुष्यात घडत नसतं. तुम्हाला थांबायलाच लागतं, तुम्हाला शिकून घ्यायला लागतं आणि मग हळूहळू करत पैसा बिल्ड होतो. ओव्हरनाईट पैसे बिल्ड होत नसतात. सो मी सगळ्यांना तेच सांगते की तुम्ही शिकून घ्या ना कसे पैसे मॅनेज करायचे. मग सगळ्यांचं एक रडगणं असतं की आम्हाला शाळेत शिकवलंच नाही आणि कॉलेजमध्ये शिकवलं. मग आत्ता कोणी थांबवलं शिकून घेण्यापासून? सो मी एक आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी नावाचा कोर्स आणला. क्या बात आहे. ओके, सप्तपदी का? कारण 7 पावलं जी तुम्ही उचलली पाहिजेत, ज्याच्यात पण इमर्जन्सी फंड, मग इन्शुरन्स घेताना तुम्ही काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत त्या, मग तुमचं सेव्हिंग्स कसं झालं पाहिजे, इन्व्हेस्टमेंटच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी कुठल्या असू शकतात, विल करायला पाहिजे का, ह्या सगळ्या अँगल्स मी त्याच्यात शिकवलेल्या आहेत. आणि अगदी 5 का 6 तासांचा कोर्स आहे तो. ओके, तो मी आधी इंग्रजीत केला, मग मराठीत केला. म्हणलं मग हर घर इन्व्हेस्टर म्हणतोय तर डब करून घेऊयात. मग मी तमिळ, तेलुगू आणि कन्नडा या भाषांमध्ये सुद्धा हा कोर्स डब केलेला आहे. सो हे माझं हर घर इन्व्हेस्टरचं स्वप्न अशा पद्धतीने सुद्धा पुढे नेते. आणि मी म्हटलं असं फायनान्शियल फ्रॉड्स माझ्या नावाने होत असतील तर एकच बघा, rachanaraनडे.com, rachanaraनडे.in. हे सोडून कुठेही रिडायरेक्ट होत असेल तर फ्रॉड आहे. आणि कुठेही आमिष किंवा क्विक श्रीमंती असेल तर बाय बाय. आमिष, श्रीमंती, स्टॉक टिप्स, बाय बाय. टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप, कुठलाही कोणाचाही सगळं बाय बाय. हो नाही, कारण बऱ्याचदा काय होतं, अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा होममेकर्सना पण त्याच्यात ओढलं जातं आणि खूप घरात मोठ्या मोठ्या घरातले इमर्जन्सी फंड्स एका झटक्यात वाया जात आहेत. खरं. अरे होममेकर्सच कशाला, अगदी रिसेंट CA तो म्हणला मला लाज वाटते हे सांगायला, माझ्या बाबतीत घडलं. तो म्हणला मी एक प्रचंड इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये होतो आणि मला फोन आला की तुमचं KYC अपडेटेड नाही आहेत, 1 तासात तुम्ही नाही केलं, आत्ताच्या आत्ता नाही केलं तर तुमचं बँक अकाउंट आम्हाला फ्रीज करायला लागणार आहे. आणि तो म्हणला मी इतक्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो. म्हणलं अरे हां तुला काय लागतंय ते सांग. आणि त्यांनी सगळ्या डिटेल्स दिल्या रे फोनवरनं. आणि तो म्हणला जेव्हा मी तो म्हणला मला काय झालं होतं, माझं अकाउंट म्हणजे माझं काय डोकं बधीर झालं होतं का काय माहीत नाही म्हणला, पण मी हे सगळं देऊन बसलो. आणि तो म्हणला मला हे सांगायला लाज वाटते की मी CA आहे आणि माझ्या हातनं ही चूक झालेली आहे. एक्झॅक्टली हेच होतं माहिती की जेव्हा तुम्ही बिझी असताना तेव्हाही सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. सो असं कुठलीच बँक नाही करत की तुम्ही आत्ताच्या आत्ता नाही केलं तर फ्रीज करणार, कोणीच नाही करणार आहे असं. सो असं कोणी म्हणत असेल तर ओके असं म्हणून मी फोन ठेवून द्या फक्त. मलाही सांगायला लाज वाटते, हे मी एका फिनटेक कंपनीत काम करायचो आणि मी तेव्हा सायबर सिक्युरिटीवरती सोशल मीडियाचा कॉन्टेंट क्रिएट करत होतो आम्ही. आणि त्याच दरम्यान माझ्या बाबतीत सिमिलर क्रेडिट कार्डचं हे झालं आहे. ते ट्विटरवरती कंप्लेन केली होती आणि त्यांचा कॉल आला आणि मी गडबडीत तो कॉपी पेस्ट करून मेसेज पाठवला आणि मला कारण मला जायचं होतं मूवीला, पटपट काय हवं आहे ते देऊन टाकलं आणि एक पटकीने मेसेज आला, मला कळलं की झालंय. थँकफुली मी तेच करत होतो त्यामुळे पटकीने मी सगळं अकाउंट ब्लॉक केलं. माझ्या सगळ्या त्यांनी FDs विड्रॉ करायला चालू केल्या माझ्या डायरेक्ट. आणि आय एम सरप्राईज कसं झालं आज तागे मी कोटकला खूप शिवाय दिले त्याच्यावर की हे कसं FD कसे विड्रॉ होऊ शकते माझी. झालं ते धपाधप मी सगळं बायकोच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. थँकफुली ते जे 48 आवर्सची लिमिट होते तेव्हा वाचलोय माझे पैसे, काही गेले नाहीत नशीब. बट सो महत्वाचं या सगळ्यात होऊ शकतं. करेक्ट. सो सगळ्यात महत्वाचा याच्यातनं मुद्दा हाच आहे की जेव्हा तुम्ही खूप बिझी असाल तेव्हा अशा ट्रान्झॅक्शन करायच्या नाहीत आणि कुठल्याही फोनाला अर्जंट आहे अजिबात एंटरटेन नाही करायचं, तर तुम्ही या स्कॅम्सपासून वाचण्याची शक्यता आहे. थँक्यू सो मच रचनाताई. मी ताई म्हणतो कारण ती माझी BMCतली सिनियर आहे आणि थँक्यू सो मच. कारण आय नो टेक्निकल डिटेल्समध्ये आपण आज गेलो नाही, कारण का मुद्दा तो नव्हता. मुद्दा हा होता की ॲज अ कपल म्हणून काय गोष्टींवरती डिस्कस केलं पाहिजे, काय पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि एस्पेशली जेव्हा आपण आता इंडिपेंडंट मॉडर्न कपल्स म्हणून राहायला लागतो तेव्हा ह्याबद्दल कुठेच म्हणजे आजी आजोबांनी असं केलं तर असं म्हणून नाही चालणार, नव्हतं करत तेव्हा ते. सो ते खूप अवघड आहे. तर त्याच्याबद्दल दिशा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रचनाताईसाठी आला असाल तर डबल सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, नाहीतर सबस्क्राईब अनसबस्क्राईब नाही. छान, पण खूप छान. आय थिंक तू पण खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. आणि कपल फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तू म्हणला की आजकाल म्हणजे जे नवीन लग्न जे करतायत त्यांना अनफॉर्च्युनेटली गायडन्स एवढा नसतो. सो खूप महत्त्वाचा विषय मांडला. सो आय होप याच्यातनं काही की टेकअवेज लोक घेतील, चांगल्या पद्धतीने फायनान्शियली प्लॅन करतील.